Welcome, ma'am. Yes. Yeah, we can just test your screen, whether it's working fine. Just give me 1 minute. Yes, ma'am. We can see your screen. Can you see my screen? Yeah. Yes. Just let me know if we're good to start because we're on time. So yes, we are good to start. Okay. Okay. Good morning, everybody. Thank you to the organizers, and on behalf of the entire team, I'd like to say that I'm very happy to connect with all the teachers. आणि मी प्रयत्न करेन की मराठी आणि इंग्रजी दोघांमध्ये संवाद घालायला, सो दॅट ज्यांना म्हणजे आपण शिक्षण घेताना वर्नॅक्युलर मीडियम मध्ये असताना किंवा इंग्लिश मीडियमचे काही शब्द जरा डिफिकल्ट जातात. सो जिथे मला जमणार नाही तिथे तुम्ही माझी मदत करा, पण कुठे आय हॅव ट्राईड टू कीप बोथ ऑफ देम टुगेदर सो दॅट यू आर नॉट लेफ्ट आउट इन केस यू आर फ्रॉम अ वर्नॅक्युलर बॅकग्राऊंड. सो स्टार्टिंग विथ अ व्हेरी जनरल स्लाइड. आज माझ्याकडे 3 टॉपिक्स आहेत, पण सध्या जसं प्राची आणि पीकेसीच्या टीमनी सांगितलं की आपण सगळे जगल करतोय, शाळेत जाणं, घरातलं सगळं करणं, वर्क फ्रॉम होम, वर्क फ्लेक्सिबल आवर्स आणि जे काही जार्गन आपण त्याला नाव देणार त्याच्या खाली आपण बरंच काही म्हणजे मल्टीटास्किंग ज्याला आपण म्हणतो ते करतोय. तर ह्याच्यात कुठल्या गोष्टीची आपल्याला शिक्षक म्हणून मदत होईल तर दॅट इज पेडागॉजी. म्हणजे काय ती कला आहे, काय ते शास्त्र आहे ज्याच्यातनं एखादा टॉपिक आपल्याला शिकवताना सोपं जाईल, तो इंटरेस्टिंग बनवता येईल आणि मुलांना त्या माध्यमातनं विज्ञानाच्या तर्फे किंवा एखाद्या गोष्टीच्या माहिती तर्फे त्यांना वळवता येईल आणि they will get them interested and also this will help them retain their school admissions, their interest in science, and of course arousing the curiosity also. So I'm starting on this very general slide. Of course, my topic today is glycolysis, glucose vighatan, electron transport chain or electron vahan sakri, अभिक्रिया, मेटलर्जी, धातू विज्ञान. प्राचीनी माझ्याबद्दल खूप काही भूमिका बांधली आहे. सो आय जस्ट होप की माझ्या लेक्चर नंतर तुम्हाला आय लिव्ह अप टू द एक्सपेक्टेशन्स दॅट यू हॅव फ्रॉम माय एक्सपर्टाइज दॅट आय ब्रिंग टू द टेबल. So again, a very general slide because I think we're all communicating, networking. There's a lot of creativity. I've done a lot of homework for my slides, so I really hope you enjoy them. Let me tell you at the beginning itself, सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगू इच्छिते की जो लेक्चर आहे हे जे ऑर्गनाइज केलेलं आहे इंटरॅक्टिव्ह, त्याच्यात मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, त्यामुळे प्लीज चॅट विंडो यूज करा आन्सर द्यायला. आणि दुसरं म्हणजे ऍट मेनी पॉइंट्स तुमचा एक्सपिरियन्स माझ्यापेक्षा त्या विषयाबद्दल जास्त असेल, डेफिनेटली जास्त असेल. सो तुमची काही अडिशनल पॉइंट्स असतील तर ते नक्की चॅटमध्ये शेअर करा, तर ते सगळ्या टीचर्सना त्याचा बेनिफिट होईल. ओके, सो दॅट इज द होल पॉइंट दॅट वी आर टुगेदर हिअर. Obviously, I always quote somebody, mostly Einstein, but today for a change, the best education does not prepare students for a test or for a college or for a job. It prepares them to keep learning. आणि ऑब्व्हियसली आपण ह्या श्रेणीमध्ये पहिले स्टुडंट्स आपणच आहोत, कारण वी आर रेडी टू ऍक्सेप्ट की बरेच कॉन्सेप्ट आपल्याला थोडे डिफिकल्ट जातात, थोडे जड जातात, तर त्यांना आपण कसं सोपं पद्धतीने आपण त्यांना मांडू शकतो ज्याच्यामुळे आपल्यालाही ते शिकवताना सोपे जातील आणि मुलांना इंटरेस्ट त्या टॉपिक्स बद्दल जागृत होईल. They'll be curious and they'll be inquisitive to know what it is. So to begin with, I have taken a very simple process ki all biological organisms. When I'm saying biological organisms, I'm referring to living organisms. So when I say living organisms, I'm saying sajiv and आणि जीवन प्रक्रिया. ओके, म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेसेस ह्याच्या अंतर्गत आपण ग्लायकोलिसिस ETC चं डिस्कशन मांडणार आहोत. तर मानवी शरीरात अनेक प्रकारांच्या संस्था अवितरणपणे कार्य करतात. वी हॅव मेनी सिस्टम्स विच आर वर्किंग, which are the respiratory system, the digestive system, there is a assimilation system म्हणजे ज्याच्या पद्धतीने आपण कुठल्या गोष्टीला आपण समजू शकतो. there is a visual system म्हणजे ज्या पद्धतीने आपण किंवा ज्या प्रक्रियेने आपलं विजन प्रोसेस होतो. यासाठी त्यांना अखंडपणे ऊर्जेच्या स्त्रोताची आवश्यकता असते. they need a constant source of energy. आपण प्लांट्स नाही आहोत की आपण उन्हात उभे राहणार आणि फोटोसिंथेसिसच्या माध्यमाने आपल्याला एनर्जी जनरेट होईल. सो आपल्याला कॉन्स्टंट एक सोर्स ऑफ एनर्जी किंवा ऊर्जाचा एक स्त्रोत आपल्याला लागतो.
कार्बोहायड्रेट्स स्निग्ध पदार्थ यानी फॅट्स आणि प्रथिन यानी प्रोटीन्स हे अन्न पदार्थ या ऊर्जेचे मुख्य स्रोत असतात. सो विच आर द सोर्सेस ऑफ एनर्जी दॅट वी come across, or that we as human beings in particular, or higher order microorganisms, or higher multicellular highly organized organisms use? These sources of energy obviously come from food. And when I say food, food has three main components. They are carbohydrates, proteins, and fats. Now, the order in which they are used by a particular individual is carbohydrates, fats, and proteins. The last thing that you want a human being to use in the form of energy is proteins. So हे मी का सांगते आहे, कारण आपलं जे सिलेबस आहे, आपले जे पाठ्यक्रम आहे त्याच्यात क्लिअरली दिलेलं आहे different diseases about malnutrition, different diseases about if your diet is not proper. So please remember, as teachers it is very important की तुम्ही तुमच्या स्टुडंट्सना सांगा की protein should be the last source of energy to be used. Why and how? That the food that we eat has got carbohydrates, fats, and proteins. But if your body is under extreme starvation condition, okay, or under malnutrition, then your body will start utilizing your own muscle proteins for growth, which is absolutely not advisable. So somewhere introducing them subtly to this topic of what is undernutrition, what is a balanced diet becomes very, very critical. Okay, the primary sources of energy should always be carbohydrates, carbodake, which is written here in Marathi, snigna padartha, which is fats or lipids, and protein should come last. Now, ऊर्जेचे मुख्य स्रोत असून प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या तंतुकणीच्या मदतीने ही ऊर्जा मिळवते. सो हाऊ डू द सेल्स गेट एनर्जी इज व्हॉट वी आर गोइंग टू बी टॉकिंग अबाउट इन ग्लायकोलिसिस. आणि ऊर्जा निर्मितीस फक्त अन्न घटकच लागतात असे नाही, तर त्यासाठी ऑक्सिजनची पण गरज लागते. दॅट मीन्स इट इज व्हेरी इसेन्शियल फॉर यू टू हॅव ऑक्सिजन for you to digest food now, or for us to use this energy. So you can take the example of when you're running or when you're doing some physical work, जेव्हा तुम्ही कुठलंही कृत्रिम काम करताय ज्याच्यात तुमची खूपच ताकद जाते, एक्सरसाइज करताय, म्हणजे दॅट बिकम्स लाईक अ व्हेरी कॉमन एक्झाम्पल की जेव्हा तुम्ही कसरत करता तेव्हा तुमचं खूप दम लागतो तुम्हाला, राईट. तुम्हाला खूप असं अजून श्वास घ्यायचा तुम्ही प्रयत्न करता आणि तुम्ही वॉकिंग करताय किंवा रनिंग करताय किंवा जॉगिंग करताय किंवा योगासनं करताय, तर तेव्हा एक्झॅक्टली काय होतं, तर तेव्हा तुमच्या सेल्सना खूप ऊर्जाची गरज असते, पण तेव्हा त्याच प्रमाणात त्याच प्रपोर्शन मध्ये तुम्ही ब्रीथ करत नाहीत. यू कॅनॉट टेक अप सो मच ऑक्सिजन, सो यू आर गॅस्पिंग फॉर ब्रेथ. आणि त्यावेळेला एक अशा प्रकारचं रिॲक्शन होतो ज्याला ऑक्सिजन अवेलेबल नसतं, तेही आपण डिस्कस करणार आहोत. तर हे एक खूप कॉमन एक्झाम्पल आहे की how we are gasping for breath after an exercise or a rigorous physical work that we have carried out. So here I have taken a very simple graphic where I have taken bacteria, I have taken of course plants, and I have also taken animals. So अशा वेगवेगळ्या कार्टून्स किंवा एखाद्या डिपिक्शन किंवा एखाद्या एक्झाम्पलनी तुम्ही या टॉपिकची सुरुवात करू शकता किंवा याची भूमिका तुम्ही मांडू शकता. आपण आणि इतर प्राणी फळे आणि भाजीपाला सेवन करतो. वनस्पती स्वतःचे पोषण स्वतः करतात, यासाठी त्या अन्न निर्मिती करतात. सो आय जस्ट स्पोक अबाउट फोटोसिंथेसिस, की प्लांट्स कॅन डू फोटोसिंथेसिस, दे आर ऑटोट्रॉफ्स. So for them, it is very easy. They have a set process which is done in the chloroplast and in the cytosol, so that the light and the dark reaction completes, and they are able to make their own energy for their growth and development, which we cannot do. But bacteria can also do that, right? They can make their own, they can derive their own energy through metabolic processes, but they all need a source. Now, what is this source and how this process is carried out? So this is a universal process called as glycolysis. Okay. When I say glycolysis, I have taken various examples here that it is occurring in rabbits, it's occurring in owls, it is occurring in different plants, it is occurring in different insects. So what is this process that we are actually, talking about? So essentially, glycolysis is a major contributor to the pool of ATP used in these pathways. Yes, glycolysis च्या माध्यमातून ATP आपल्याला मिळते. तर ATP काय आहे याच्या संदर्भात सुद्धा आपण थोडीशी माहिती करून घेणार आहोत, सो दॅट स्टुडंट्स आर फेमिलियराइज. सो आता हे सडनली मी तुम्हाला ATP इंट्रोड्यूस केलंय, सो ऑब्व्हियसली यू नो इट इज अ न्यूक्लियोटाइड, पण मुलांना आपण कसं समजवणार?
तर त्यांना आपण समजू शकतो की एखाद्या वेळेला आपल्याला बाहेर जायचं आणि भाजी घ्यायची आहे, फळं घ्यायचंय, काय सामान घ्यायचंय, तर आपण काय करतो, आपण बटुवेत पैसे नेतो किंवा वी टेक चेंज ऑर वी टेक मनी आणि आपण जाऊन ते विकत आणतो. त्यामुळे आपण एखादी करन्सी वापरतो, आपण रुपये, नाणे किंवा पैसे असे वापरतो आणि त्या पद्धतीने आपल्याला किंवा ते देऊन आपल्याला एक मूळ रक्कम 20 रुपये 40 रुपये देऊन आपल्याला ती वस्तू खरेदी करता येते. तर तसंच प्रत्येक सेलमध्ये, प्रत्येक कोशिकामध्ये ते जेव्हा त्यांना जेव्हा ऊर्जाची गरज असते आपल्या ऍक्टिव्हिटीसाठी. आता हे ऍक्टिव्हिटीज काय आहेत? हे ऍक्टिव्हिटीज काय आहेत? आपण वाचन करतो तेव्हा आपल्या डोळ्यांचं काम आहे. आपण बोलतो तेव्हा आपण त्याच्यात ऊर्जा युज करतोय. आपला हार्ट कॉन्स्टंटली बीट करतोय, त्यामुळे त्याला ऊर्जेची गरज आहे. आपण कॉन्स्टंटली विचार करतो आहे, तर त्याला ऊर्जेची गरज आहे. तर जेवढे प्रोसेसेस आपल्या शरीरात होतात त्यांना ऊर्जेची गरज आहे आणि ही कायम गरज राहते. बऱ्याच लोकांना असं वाटतं, अरे आपण रात्री झोपतो तेव्हा आपल्याला ऊर्जेची गरज असते का? हो, गरज असते. कारण तेव्हा आपले ग्रोथ आणि वेगवेगळे हॉर्मोन्स रिलीज होतात, आपले ग्रोथ रिपेअर मेकॅनिझम्स काम करतात. तेव्हा झोपताना सुद्धा आपल्याला एनर्जीची गरज असते. ओके, सो तुम्ही हे असे एक्झाम्पल्स यूज करू शकता ज्याच्यातनं हे डिराईव्ह करू शकता की आपल्याला ऊर्जेची गरज असते, ही गरज कायम आहे. आणि आपण असं नाही बोलू शकत आता आज मी 4 दिवसांचा खाल्लाय तर पुढच्या 4 दिवशी मी खाणार नाही, राईट? सो असं एखादं एक्झाम्पल घेऊन तुम्ही त्याला डिराईव्ह करू शकता की ही एक गरज कॉन्स्टंट आहे आणि आपल्या ब्रेनला कॉन्स्टंटली सगळ्या सिस्टम्सना मॉनिटर करायला ऊर्जेची गरज लागते. त्यामुळे हे एक कॉन्स्टंट किंवा एक नॉनस्टॉप किंवा हाऊस कीपिंग प्रोसेस आहे. म्हणजे रोज नियमितपणाने प्रत्येक क्षणाला प्रत्येक सेल ग्लायकोलिसिस कॅरी आउट करतो. ओके, तर ग्लायकोलिसिस म्हणजे काय? आपण जे जेवण करतो, आपण जे नाश्ता खातो, आपण जे चहा कॉफी घेतो किंवा दूध पितो, त्याच्यातनं जो शुगरचा पार्ट आहे, आता तो शुगर ग्लुकोज असेल किंवा फ्रक्टोज असेल किंवा अरॅबिनोज असेल किंवा मॅनोज असेल किंवा रॅफियनोज असेल. बऱ्याचदा काय होतं माहितीये, मुलं बॉल्टोवा खातात, बोर्नव्हिटा खातात, सो दे विल कम अँड आस्क यू की मिस या एनर्जी ड्रिंक मध्ये कुठली शुगर आहे? तर आपण फक्त ग्लुकोजच कन्झ्युम करत नाही, पण फ्रुट्स मध्ये किंवा वेगवेगळ्या पिठांमध्ये किंवा वेगवेगळ्या मिलेट्स मध्ये बऱ्याच प्रकारचे शुगर्स असतात. इथे आपण फक्त एक एक्झाम्पल घेतोय, ग्लुकोज. सो ग्लुकोज ला ग्लायकोलिसिसच्या तर्फे कन्व्हर्जन होतो आणि आपल्याला काय मिळतं? एनर्जी करन्सी. एनर्जी करन्सी म्हणजे एटीपी. करेक्ट? आपल्याला कुठली गोष्ट खरेदी करायची असेल तर आपल्याला पैसे लागतात, विच इज अवर नॉर्मल करन्सी इन रुपीज अँड पैसे. But whenever a cell needs energy, it needs energy only in the form of ATP. Okay, it can use only that energy. So supposing I tell you, मी तुम्हाला मला 1 वाटी साखर पाहिजे, पण मी तुम्हाला 2 बटाटे देते, तर तुम्ही विचार कराल की ह्याला काय अर्थ आहे? मी 1 वाटी साखर तुम्ही घ्या, पण जेव्हा तुमच्याकडे येईल तेव्हा मला परत 1 वाटी साखरच द्या. सो कुठेतरी हा कॉन्सेप्ट की व्हॉट इज दिस करन्सी आणि ह्या करन्सीला का एटीपी किंवा जीटीपी, सध्या जीडीपी इंट्रोड्यूस करू नका तुम्ही, पण एटीपीच का लागतो किंवा एटीपी इज द ओनली करन्सी विच द सेल्स कॅन अंडरस्टँड और युटिलाइज ऍज अ सोर्स ऑफ एनर्जी. सो दूध, फळे, गूळ, साखर, भाजीपाला, गहू, मका, नाचणी, ज्वारी, बाजरी, तांदूळ यासारखी धान्ये, मध, बटाटे, रताळी, मिठाई यामधून आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतात आणि ह्या कार्बोहायड्रेट्स मधनं आपल्याला 4 किलोकॅल्स पर ग्रॅम एवढी ऊर्जा मिळते. सो कुठेतरी त्यांना हा एक मोजमाप, आपण बोर्डची जी मांडणी करतो तिथे आपण डेट लिहितो, ऑब्जेक्टिव्ह लिहितो आणि साईडला आपले आउटकम्स, सो दॅट त्यांना हे लक्षात राहायला पाहिजे की प्रत्येक वेळेला जेव्हा आपण खातो कार्बोहायड्रेट आणि यांच्यापैकी कुठलाही एक पदार्थ आपण खाल्ला तर आपल्याला याच्यातनं किती ऊर्जा मिळेल त्याची एक कल्पना की 4 किलोकॅल्स पर ग्रॅम जेव्हा तुम्ही खाणार तेव्हा तुम्हाला तेवढी ऊर्जा निर्मित होऊन तुमच्या प्रत्येक सेलला ती मिळेल. सो आता ही प्रक्रिया काय आहे? मी ही पाथवे इथे वापरली आहे, पण नंतर मी पाथवेमध्ये जास्त जाणार नाहीये, कारण हे आपल्याला माहिती आहे ग्लायकोलिसिस काय प्रोसेस आहे. पण मुलांना न घाबरता ह्याच्याबद्दल इंटरेस्ट राईज करून आणि मगच त्यांना ह्या पाथवेचं म्हणजे ती मांडून त्यांना दाखवायची. इसेन्शियली त्यांना हे किती स्टेप्स आहेत, ही कुठे कंडक्ट होते, ही सगळं माहिती देऊन मगच तुम्ही या पाथवेकडे वळा. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सुद्धा त्याला मांडताना तसंच केलं आहे की पाथवे एकंदरीत टुवर्ड्स द एंड, म्हणजे जिथे लेसन संपायला येतो
किंवा ती टॉपिक संपायला येते तिथे त्याला आणलं आहे, सो दॅट मुलांना नाहीतर एकदम अरे हे काय आहे असं घाबरून जायला नको. सो एकंदरीत आपण जे मी तुम्हाला आता मांडलं होतं ते त्याला एका स्कीमॅटिक टेबलमध्ये किंवा एका स्कीमॅटिक लेआउट मध्ये त्याला इथे रेप्रेझेंट केलंय, जिथे त्यांनी सांगितलंय की फॅट्स, कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स याच्यातनं ग्लुकोज मिळतो, याच्यातनं फॅटी ऍसिड्स मिळतात, याच्यातनं अमिनो ऍसिड्स मिळतात आणि ह्यांचं कन्व्हर्जन होतो एका प्रोसेस ग्लायकोलिसिस मधनं, विच इज ग्लुकोज विघटन. आणि या ग्लायकोलिसिस मधनं आपल्याला पायरुवेट असं अम्ल मिळतं आणि त्याचं कन्व्हर्जन आहे ऍसिटाइल कोएन्झाइम ए मध्ये. ठीक आहे, इट इज कन्वर्टेड टू ऍसिटाइल कोएन्झाइम ए. नाउ आय विल ट्राय अँड टेल यू व्हॉट कोएन्झाइम ए इज, सो दॅट यू कॅन एक्सप्लेन इन केस समबडी आस्क्स अ क्वेश्चन. अँड दिस इज ऑल्सो अ कॉमन पॉइंट, म्हणजे हा एक कॉमन प्लॅटफॉर्म आहे जिथे फॅटी ऍसिड्स डायजेस्ट होऊन इथेच ऍसिटाइल कोए मध्ये कन्वर्ट होतात. तुम्ही जे कार्बोहायड्रेट खाल्ले ते सुद्धा कन्वर्ट होऊन ऍसिटाइल कोए मध्ये कन्वर्ट होतात. तुम्ही जे प्रोटीन्स खाल्ले ते सुद्धा कन्वर्ट होतात, ब्रेकडाऊन होत नाही. ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे की प्रोटीनचं ब्रेकडाऊन अमिनो ऍसिड्स मध्ये होतो, पण अमिनो ऍसिड्सचं ब्रेकडाऊन मूळतः होत नाही, त्यांचं फक्त इंटरकन्व्हर्शन होतो किंवा ट्रान्सअमायनेशन होतो आणि दे आर कन्वर्टेड टू ऍसिटाइल कोए. ही एक महत्वाची गोष्ट आहे जी कायम लक्षात ठेवायला पाहिजे की अमिनो ऍसिड्सचं ब्रेकडाऊन डायजेशन मध्ये होत नाही, इट इज ट्रान्सअमायनेशन, म्हणजे इट इज कन्वर्टेड फ्रॉम one form to another form. Okay, so that is how we come to acetyl CoA, which is the common starting point. This acetyl CoA enters the Krebs cycle आणि तिथे त्याला कार्बन डायऑक्साइड, वॉटर आणि ऊर्जा, म्हणजे इफ यू लुक एट इट दॅट यू स्टार्टेड फ्रॉम अ बिग कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल, अगदी त्याच्यात तुम्ही गुळ म्हणा किंवा साखर म्हणा किंवा भाकरी म्हणा किंवा भाजी म्हणा किंवा वरणात टाकलेलं तूप म्हणा, त्या सगळ्यांचं ब्रेकडाऊन होऊन फायनली त्यांनी कार्बन डायऑक्साइड, पाणी, वॉटर आणि ऊर्जा, तिथून आपल्याला मॅक्सिमम ऊर्जाचा उपलब्धी होते. So here, this is again another pathway which I have taken from your textbook. Again, it is given towards the end of this topic so that the children are not overwhelmed. Okay. Here you can see carbohydrates go through glycolysis. Again, त्याच्यातनं पायरुविक अम्ल तयार होतो, किण्वन किंवा कीटोन्स, विविध पदार्थ, उदाहरणतः vinegar if it undergoes fermentation. You can say pyruvic acid can be converted to lactic acid. That means when there is no oxygen, त्यांना तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता की पायाला मुंग्या येणे किंवा एखाद्या पार्टला मुंग्या येणे म्हणजे तिकडे खूपच लॅक्टिक ऍसिड जमा झालंय, अँड दॅट इज वाय यू विल फाइंड दॅट यू विल गेट अ व्हेरी टिंगलिंग सेन्सेशन, or it can be converted to alcohol. And these pathways are existing in our cell. It depends on the availability of oxygen and the requirement of the body that the direction of the process is taken. Okay, but these are in-house processes. म्हणजे कायम प्रत्येक सेल मध्ये हे घडत राहतात. ही म्हणजे आता ह्या माझ्या 5-6 स्लाइड्स मधनं जे टेक होम मी तुम्हाला सांगेन की ग्लायकोलिसिस इज अ कंटिन्युअस प्रोसेस. It is occurring in all the cells. The common point for all the cells for their energy derivation is obviously acetyl CoA, which means fats, carbohydrates and proteins. तिघांचं कन्व्हर्जन acetyl CoA मध्ये होतो आणि तिथूनच पुढे त्यांचा ब्रेकडाऊन होतो इनटू कार्बन डायऑक्साइड, वॉटर अँड गिव्हिंग अस एनर्जी. आता हे ग्लायकोलिसिस आपण म्हणालोय, काहीतरी पाथवे असं म्हणालोय, तर नक्की ग्लायकोलिसिस काय आहे? त्यांना स्केअर न करता, त्यांना न घाबरवता एखादं असं पिक्चर किंवा एखादं असं स्कीमॅटिक मांडणं की ग्लायकोलिसिस म्हणजे ग्लुकोज ते पायरुवेट 10 रिॲक्शन होतात. ओके, कारण त्यांना अजून स्ट्रक्चरची माहिती नाहीये आणि एकंदरीत बायोकेमिस्ट्रीचं मेजर्स नाहीयेत हे की त्यांना स्ट्रक्चर्सची माहिती पाहिजे. सो एकंदरीत त्यांना ही परिकल्पना की हे 10 स्टेप्स आहेत, त्याच्यात इंटरमिडिएट्स आहेत आणि हे अशा पद्धतीने ग्लुकोजला 10 इंटरमिडिएट्सच्या मध्ये पायरुवेट मध्ये कन्व्हर्जन होतो आणि ह्या प्रोसेसला किंवा ह्या प्रक्रियेला आपण ग्लायकोलिसिस म्हणतो. आता हे असंच होतं का? नाही, ह्याला प्रॉपर एन्झाईम लागतो किंवा ह्याला प्रॉपर एक पीएच, कोफॅक्टर किंवा त्याला एक कंडिशन्स लागतात. ओके, विच मीन्स आपल्याला भूक लागली तर आपण फक्त पिठाचा डबा उघडतो आणि वाटीभर पीठ घेतो का? नाही, राईट. वी डू सम प्रोसेसिंग. व्हॉट इज दॅट प्रोसेसिंग? आपण त्याच्यात पीठ भिजवतो, मग मग त्याचे गोळे बनवतो, मग त्याला लाटतो, मग त्याला शेकवतो. आणि सो एकंदरीत ही जी प्रक्रिया आहे फ्रॉम ग्लुकोज टू पायरुवेट, ह्याला
प्रॉपर कंडिशन्स लागतात, ह्याला एक टेम्परेचर लागतो, ह्याला एक पीएच लागतो, ह्याला प्रॉपर एक एन्झाईम लागतो फॅसिलिटेटर, आणि ह्याला बरेच मेटल्स ऍज कोफॅक्टर्स लागतात, आणि त्या रिॲक्शन्स मधनं ग्लुकोजचा कन्व्हर्जन पायरुवेट मध्ये होतो. पेशी द्रव्यात घडणाऱ्या या प्रक्रियामध्ये ग्लुकोजच्या एका टप्प्याने विघटन होतं. टप्प्याटप्प्याने मीन्स स्टेप वाईज, असं वन स्टेप कन्व्हर्जन नाहीये. म्हणून तुम्ही बघा इथे मी पण ते इंटरमिडिएट्स टाकले नाहीये. ऍज अ बायोकेमिस्ट मी धडाधड ते इथे स्ट्रक्चर्स टाकू शकते, पण तसं करायचं नाहीये. त्यांना फक्त ही परिकल्पना मांडायची आहे की हे टप्प्याटप्प्याने याचं विघटन होतो आणि मग पायरुविक ऍसिड तयार होतो. आणि याबरोबर एटीपी आणि NADH2 ह्यांचे प्रत्येकी 2-2 रेणू तयार होतात. ओके, सो ही एक स्टेप वाईज प्रक्रिया आहे, म्हणजे टप्प्याटप्प्याने होणारी प्रक्रिया आहे. ह्याच्यात 10 इंटरमिडिएट्स आहेत. प्रत्येक स्टेपला एक एन्झाईम लागतो, थोडेसे कोफॅक्टर्स लागतात, म्हणजे एक योग्य टेम्परेचर, पीएच आणि कंडिशन्स लागतात, आणि अशा पद्धतीने ग्लायकोलिसिस ही प्रक्रिया पार होते. या प्रक्रियेत तयार झालेल्या पायरुविक आम्लेचे रेणू ऍसिटिल कोएन्झाइम A या रेणूमध्ये रूपांतरित केले जातात. या प्रक्रियेवेळी कार्बन डायऑक्साईडचे 2 रेणू आणि NADH2 चे 2 रेणू तयार होतात. सो ही त्यांना एक कंडिशनिंग की आपण ग्लुकोजचं काय स्ट्रक्चर आहे, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर ग्लुकोज, कॅन एनीबडी जस्ट टेल मी व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर ग्लुकोज? Can anybody just tell me what is the formula for glucose? I'm very good. Thank you, Hari. So Hari says it is C6H12O6. Okay. So आता आपण जेव्हा त्याचा ब्रेकडाऊन करतोय टप्प्याटप्प्याने, तेव्हा आपल्याला काय मिळतंय? कार्बन डायऑक्साईड, वॉटर आणि ऑक्सिजन. तर ह्याच्यात ना त्यांना कल्पना द्यायची की एकदम एका 6 कार्बन मॉलिक्यूलची आपण जे ब्रेकडाऊन म्हणतोय ते होत नाही, तर प्रत्येक स्टेपला एक कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो, आणि that is what I try to derive from here. Okay, so this is to tell you again and again that C6H12O6 cannot be just broken down. It has to be broken down in a stepwise manner. आणि ह्या प्रोसेसला आपण एकंदरीत ग्लायकोलिसिस म्हणतोय, आणि टप्प्याटप्प्याने कार्बन डायऑक्साईड सुद्धा रिलीज होते, आपल्याला ऊर्जा सुद्धा मिळते. ओके, आता सुरुवातीला जेव्हा जर तुम्ही रिॲक्शन्स हे मुलांना दाखवले आणि त्याच्यात तुम्ही विचार कराल की अरे ह्याच्यात तर एटीपी यूज पण होतो, ह्याच्यात एटीपी यूज पण होतं, तर मुलं तुम्हाला नक्की विचारणार की टीचर तुम्ही आम्हाला सांगताय की ह्याच्यातनं आपल्याला ऊर्जा मिळणार आहे, पण पहिले 1-2 रिॲक्शन मध्ये तर आपण एटीपी यूज करतो, म्हणजे ग्लुकोजला आपण पहिलं ग्लुकोज 6 फॉस्फेट असं कन्वर्ट करतो. तर असं का आहे? तर तुम्ही त्याच्यात त्यांना सिंपल एक्झाम्पल देऊ शकता की ग्लुकोज सेलच्या आतमध्ये येतो, राईट? ग्लुकोज इज बिंग टेकन अप फ्रॉम द ब्लड इनटू द सेल. तर तो ज्या मार्गाने आत आला आहे त्याच मार्गाने तो बाहेर जाऊ शकतो, करेक्ट? तो ज्या मार्गाने आत आला आहे त्याच मार्गाने परत बाहेर जाऊ शकतो. तसं होऊ नये, त्याला एक बाहेर जाण्याचा मार्ग सुचू नये, किंवा त्याला त्याच मार्गाने लॉस होऊ नये, म्हणून त्याला फॉस्फोरायलेशन करतो आपण, आणि दॅट इज कॉल्ड एज द फर्स्ट स्टेप ऑर ऍक्टिव्हेशन. ह्याने काय होईल, त्यांना एकंदरीत ग्लुकोजचं ट्रान्सपोर्टेशन फ्रॉम द ब्लड इनटू द सेल, ऑल्सो अबाउट रिसेप्टर्स, ऑल्सो अबाउट द सेल कॅप्चरिंग इट्स ग्लुकोज रिक्वायरमेंटची कल्पना होईल. ओके, सो द फर्स्ट स्टेप इज एसेन्शियली ग्लुकोज गोइंग इन फ्रॉम द ब्लड. तर तुम्ही जेवलात तर त्याच्यानंतर काय होतं की सडनली तुमच्या ब्लडमध्ये भरपूर ग्लुकोज होईल. येस, द ग्लुकोज लेवल विल गो अप. सो व्हॉट डू यू वॉन्ट टू डू देन? Do you want the blood to remain the glucose with the glucose, or do you want the cells to take it up? The cells need energy. तर तेव्हा आपण काय म्हणतो, चला 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 चला, म्हणजे फ्रॉम द ब्लड द ग्लुकोज शुड गो इनटू द सेल्स अँड द सेल्स विल अपटेक इट. बट ज्या रस्त्याने ते आत गेले आहे त्याच रस्त्याने ग्लुकोज बाहेर येऊ शकतो, लक्षात ठेवा. सो त्याला कॅप्चर करायला किंवा त्याला बाहेर न जाऊ देणे म्हणून त्याला आपण फॉस्फोरिलेट करतो, आणि तिकडे ग्लुकोज 6 फॉस्फेटच्या वतीने आपण त्याला प्रायमिंग स्टेप असं म्हणतो, and that is one step which you are actually utilizing energy. So I hope you will remember this, की a lot of teachers will definitely get this question, की आपण पहिल्याच याच्यात एनर्जी यूज करतो आणि नंतर त्याच्यात ऊर्जा डिराईव्ह करण्याचं काय म्हणजे काय तर्क असेल किंवा काय लॉजिक असेल. सो दिस इज अ व्हेरी व्हॅलिड एक्सप्लेनेशन, and in fact there is a proper explanation for GLUT receptors and things like that, but we won't go into the detail of that. Okay, so essentially I have tried to keep very simple graphics. मी खूप टेक्स्ट नाही वापरलंय माझ्या स्लाइड्स मध्ये, सो दॅट तुम्हाला ते एकंदरीत माझं आयडिया जे आहे ते तुम्हाला कळेल. सो एकंदरीत ग्लायकोलिसिस मध्ये वी आर कॅरिंग आउट ब्रेकडाऊन
ग्लायको आणि लिसिस या शब्दाचा अर्थ त्यांना सांगा, म्हणजे बाय हार्ट करण्याचं किंवा कंठस्थ करण्याची जी प्रक्रिया आहे मी त्याच्या एकदम विरोधात आहे. सो ग्लायको म्हणजे ग्लुकोज आणि लिसिस म्हणजे ब्रेकडाऊन. कुठल्याही गोष्टीचं जेव्हा आपण ब्रेकडाऊन करतो त्याला आपण लायसिस म्हणतो. ग्लायको आपण ग्लुकोजच्या संदर्भात बोलतो. ही ग्लुकोज किंवा इतर कुठलीही शुगर असू शकते आणि इतर कुठली शुगर असेल तर ते सेलमध्ये प्रोसेसेस आहेत ज्या माध्यमातून त्याला ग्लुकोजमध्ये कन्वर्ट करता येईल. म्हणजे समजा आपण मॅनोज खाल्लाय तर मॅनोजला ग्लुकोजमध्ये कन्वर्ट करतील. सपोजिंग आपण फ्रक्टोज खाल्लाय तर फ्रक्टोजला ग्लुकोजमध्ये कन्वर्ट करतील. म्हणून या प्रोसेसला नाव दिलं आहे ग्लायकोलिसिस. ओके, सो एकंदरीत या शब्दाचं नाव आणि एकंदरीत या शब्दाचं म्हणजे ह्या पाथवेचं स्कीमॅटिक की ग्लुकोज विच इज अ 6 कार्बन. सो मुलांना ग्लुकोज ह्याच्यात 6 कार्बन आहे आणि पायरुवेट इज 3 कार्बन बट 2 मॉलिक्युल्स. म्हणजे एकंदरीत 6 कार्बनच्या मॉलिक्युलला आपण 2 मध्ये कापलंय किंवा वी ब्रोकन इट डाऊन इंटू 2 अँड दॅट इज कॉल्ड एज, सो वी आर युझिंग 2 into 3 कार्बन. ओके, सो त्यांना एक कल्पना येईल की टप्प्याटप्प्याने आपण त्याला पहिलं 3 करतोय, मग ऍसिटाइल कोय बनवणार 2 कार्बन. सो दिस इज द वे टू गो अहेड. एकंदरीत the reaction that I have put it here, where I have said glucose 6-phosphate getting converted to fructose 1,6-phosphate. If you see, I have very clearly said the priming or the investment part. Okay, so you can make it interesting. बरं मला सांगा की ह्याच्यात इंटरेस्टिंग काय आहे, कुठला स्टेप तुम्हाला जास्त आवडला किंवा कुठल्या स्टेप मध्ये जास्त ऊर्जा आपल्याला मिळाली, कुठला स्टेप बेनिफिशियल असेल सेलला परत परत करताना. ओके, सो आय हॅव डिवायडेड इट. आय रिअली लाईक दिस आयडिएशन where I have said glucose to glucose 6-phosphate to fructose 1,6-bisphosphate is the investment or the priming. Second is the cleavage, where you break fructose 1,6-bisphosphate, which is a 6 carbon bisphosphate derivative into 2 3 carbon derivatives. And here process madhe, when it goes from breakdown of fructose 1,6-bisphosphate to pyruvate, the energy is harvested. So त्यांना नाही जरी स्टेप्स आठवले, त्यांना नाही जरी अख्खी पाथवे लक्षात राहिली, त्यांना नक्की कळेल की ह्याच्यात 3 स्टेप आहे. एकामध्ये आपण एनर्जी टाकतो म्हणजे इन्व्हेस्टमेंट, सेकंड मध्ये क्लिवेज म्हणजे एक 6 कार्बनच्या मॉलिक्युलला आपण तोडतो इंटू 2 3 कार्बन मॉलिक्युल्स, आणि 3 कार्बन मॉलिक्युल्सला आपण बरेच इंटरचेंज करतो टू गेट पायरुवेट, आणि त्याच्यात आपल्याला एनर्जी किंवा ऊर्जेचं डेरिवेशन होते. ओके, सो यू कॅन यूज दिस अगेन to find out what you like. Okay, again here you could divide it into 2 phases. The first phase where energy is consumed, म्हणजे जिथे आपण ऊर्जा किंवा ATP यूज करतो, and the second phase where ATP is generated. ओके, या रिएक्शन मध्ये फक्त ATP जनरेट होतो का? नाही, या रिएक्शन मध्ये NADH सुद्धा जनरेट होतो, निकोटिनामाइड एडेनिन डायन्यूक्लियोटाइड. Okay, so this is also generated and I will talk about it, that what is this NAD. Okay, so here you can see I have clearly given the reaction of glucose to glucose 6-phosphate, which goes to fructose 6-phosphate, fructose 1,6-bisphosphate, glyceraldehyde, we usually call it glyceraldehyde 3-phosphate or GAP, and DHAP DHAP, and then 1,3-bisphosphoglycerate, 3-phosphoglycerate, 2-phosphoglycerate, phosphoenol pyruvate or PEP, and finally pyruvate. So ज्या पद्धतीने तुमच्या मुलांचं स्ट्रेंथ आहे, ज्या पद्धतीचं तुम्हाला वाटतं त्यांचं कंडिशनिंग आहे, तसं तुम्ही त्यांना 2 phase, one is energy consumption, second phase is energy production, or you can say this is a 3-step process where there is investment, there is a breakdown, and finally you get a recovery of the energy. Okay, so this is how it is. So I've divided it into 2 phase. So glucose विघटन ह्या प्रक्रियेचा शोध गुस्ताव एम्बेडेन, Otto Meyerhof आणि जेकब पारनास. So it's also called as the EMP pathway. ओके, जस्ट एक इंट्रोडक्शन. आय एम शुअर तुम्ही तो टॉपिक मांडताना बोर्डवर किंवा तुमच्या ऑनलाईन माध्यमातून जे कुठला तुम्ही मीडियम युज करताय त्याच्यात नक्की साईडमध्ये लिहा, किंवा कारण बरेचदा असं होतं की मुलं उच्च शिक्षणाला जेव्हा येतात त्यांना ग्लायकोलिसिस माहिती आहे पण EMP पाथवे काहीतरी वेगळं आहे असं त्यांना कल्पना येते. ओके, सो दिस इज ऑल्सो कॉल्ड एज दी EMP पाथवे और द एम्बेडेड मेयरहॉफ अँड पारनास पाथवे. ह्या 3 शास्त्रज्ञांनी आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी देअर एंटायर टीम यासाठी त्यांना स्नायूवर प्रयोग केले, म्हणून ग्लायकोलिसिस प्रक्रिया एम्बेडेड मेयरहॉफ पारनास पाथवे पण या नावाने ओळखली जाते. ओके, अगेन व्हेरी क्लिअरली यू कॅन सी एनर्जी इनपुट and energy output. The arrows have been used, a very simple layout that I have used here. Now cells use oxygen to turn your food into ATP. सेलला काय पाहिजे, एखाद्या स्मॉल पोषकाला काय पाहिजे, त्याला ऊर्जा पाहिजे त्याचे सगळे प्रोसेसेस करायला. येस, आणि ह्याच्यासाठी तो जे तुम्ही खाल्लेलं जेवण आहे आणि ऑक्सिजन हे यूज करून तो त्याच्यातनं ATP डिराईव्ह करतो. आता ATP म्हणजे काय?
एटीपी म्हणजे एनर्जी करन्सी विच इज ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. हा एक ऊर्जेने संपृक्त असा म्हणजे इट इज अ व्हेरी एनर्जी रिच न्यूक्लियोटाइड. इट इज अ व्हेरी एनर्जी रिच न्यूक्लियोटाइड. And you know there are higher order nucleotides and there are lower nucleotides. So ह्या वेळेला तुम्ही त्यांना इंट्रोड्यूस करू शकता AMP आणि ADP. So there is also adenosine monophosphate. There is also adenosine diphosphate and this is adenosine triphosphate. So रेणुके मेकांना ज्या बंधनांनी जोडले असतात त्या बंधनामध्ये ऊर्जा साठवली जाते. त्यामुळे AMP मध्ये एनर्जी खूप कमी आहे, ADP मध्ये पण थोडीशी जास्त आहे, पण ATP मध्ये मॅक्सिमम आहे आणि ऊर्जा स्तोत्र किंवा एनर्जी करन्सी म्हणून त्याचाच सेलमध्ये वापर होतो. ओके. रासायनिक कष्टकाच्या ATPच्या ॲडिनोसिन रायबोन्यूक्लिओ साइड पासून तयार झालेला ट्रायफॉस्फेट रेणू असून यात ॲडेनिन हा इट हॅज अ नायट्रोजन बेस, इट हॅज अ शुगर and obviously it has a phosphate moiety in it. So somewhere what is the composition of this nucleotide? So a nucleotide is made up of a nitrogen base. जसं इथे म्हटलं आहे, it is made up of phosphorus and it is made up phosphate moiety and it is made up of the sugar. Okay, so this is something that you have to tell them. And constantly ही energy currency आहे, ह्या फॉर्म मध्ये सेल जो आहे तो त्याचा वापर करू शकतो. Okay. So ATP equals to chemical that the cells use for energy, and respiration, that's aerobic, uses oxygen that you breathe. So to get this energy, you need oxygen, and together it will give you the chemical that cells will use for energy. Okay. So essentially food is giving, in your body that cells turn food to energy, and essentially glucose from the food you eat is converted by the cells to give you energy. So what food you're eating is converted to glucose, and the glucose is used for energy and therefore glycolysis in a stepwise manner. Okay, so there are two types of respiration, like I said, one which gives you energy and the other which we started with the example ज्याच्यात आपल्याला दम लागतो किंवा काही सजीव जीवाणू ऑक्सिजनच्या सानिध्यात राहूच शकत नाही. There are some organisms which cannot stay in the presence of oxygen and they are called as anaerobic organisms, or in essentially they carry out anaerobic processes. Okay, म्हणजे जिथे ऑक्सिजनची गरज is not there. Okay, ऑक्सिजनची गरज नाहीये. Such processes are called as anaerobic processes. आता ह्याच्यात बरेच बॅक्टेरिया आहे, फंजाई आहेत आणि आपले टिश्यूज पण जेव्हा आपण कसरत करतो किंवा आपण खूप स्ट्रेनस जेव्हा कुठला काम करतोय त्यावेळेला आपल्याला तेवढीच मात्रामध्ये ऑक्सिजन अवेलेबल नसते, and that is why our cells carry out anaerobic processes. आता ह्या दोघांमध्ये डिस्टिंक्शन काय आहे? क्लिअरली तुम्हाला दिसते एकामध्ये ऑक्सिजनची गरज आहे, एकामध्ये नाहीये. एक मायटोकॉन्ड्रियामध्ये होतो, दुसरा सायटोप्लाझम मध्ये घडतं. तिसरा फर्स्ट मध्ये लॉट्स ऑफ एटीपी इज जनरेटेड, दुसऱ्यामध्ये एटीपी खूप कमी जनरेट होतो कारण त्यावेळेला सेलला फक्त सर्व्हायव्हल इम्पॉर्टंट असते, ऊर्जा घेऊन त्याला ग्रोथ अँड डेव्हलपमेंट करायचं नसतं. इथे there is conversion, there is movement into citric acid cycle, and here there is movement in the electron transport chain. Whereas here in the anaerobic process, there are only two steps, which is glycolysis and fermentation. So this is something that you have to drive, that it does not need oxygen. It is not carried out in the mitochondria. So this distinction that the cell is always ready for an oxygen dependent process and an oxygen independent process. Okay. So काही सजीव ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकत नाही. अशा सजीवांनी ऊर्जा मिळवण्यासाठी विना ऑक्सिजन चा अवलंब करावा लागतो. विना ऑक्सिजन श्वसनाचे ग्लुकोज विघटन, ग्लायकोलिसिस आणि किण्वन किंवा फर्मेंटेशन हे दोन टप्पे असतात. सो as soon as pyruvate is formed, pyruvate is converted to alcohol, and that is why the energy that is derived from this process is much less. या प्रक्रियेत ग्लुकोज विघटन पासून तयार झालेले पायरुविक आम्ल काही विकारांच्या मदतीने इतर कार्बन आम्लांमध्ये किंवा अल्कोहोलमध्ये त्यांचं रूपांतरित होतो आणि ह्याला आपण फर्मेंटेशन असं म्हणतो. सो दिस कॉन्सेप्ट ऑफ एरोबिक अँड anaerobic or what is fermentation can be introduced here. So we spoke about glycolysis. आपण ग्लुकोज विघटनच्या बद्दल बोललो, जिथे आपण जे जेवतो कार्बोहायड्रेट, फॅट्स और प्रोटीन्स त्याच्यातनं आपण कन्वर्ट करतो टू पायरुवेट अँड पायरुवेट गेट्स कन्वर्टेड टू ऍसिटाइल कोए. ही जी ग्लायकोलिसिसची प्रक्रिया आहे ही सायटोसॉल मध्ये होते. ओके, सो म्हणून इफ यू कॅन सी हिअर इट इज अकरिंग इन द सायटोप्लाझम. नाउ बिफोर द pyruvate enters
the mitochondria, it has to be converted to acetyl-CoA. It cannot directly enter. Okay, so there is a specific cycle there, but we'll not go into the biochemistry of that. And through that cycle, it gets converted into acetyl-CoA, and now it will be ready to enter what we call as Krebs cycle. Okay, or oxidative phosphorylation is the process that we are referring to. So I said it's going to enter the mitochondria. So आता हे mitochondria म्हणजे काय? What is mitochondria? So I've used here a power plant. I hope you can see this is actually a thermal power plant where they generate electricity or the power that we are using, where they're either using coal or some fuel to generate that particular energy. You can talk about energy as a concept where there are different sources of energy that are available, and the powerhouse or the factory in our cell, in each cell, which is capable, म्हणजे जो सक्षम आहे ही एनर्जी करायला किंवा बनवायला, is called as the powerhouse of the cell, which is called as the mitochondria. Okay, now you have to say that a cell will have one mitochondria or many mitochondria. Yes, can I have the answer from my teachers? So what do you think? And a cell should have one mitochondria, or a cell will have many mitochondria? What's your take on this? Now this is a very obvious answer. Yes, that the cell is going to have many mitochondria. The cell will have many mitochondria. Don't worry, तुम्ही जरी उत्तर एक दिला असेल तरी it's okay. I just want you to think aloud की नक्की सेल मध्ये आपल्याला ऊर्जा पाहिजे तर एक माइटोकॉन्ड्रियाने काम होईल की आपल्याला खूप माइटोकॉन्ड्रिया लागतील. Right? We don't have one power plant, right? We have a nuclear power plant, we have a thermal power plant, we have a hydroelectric power plant. So आपल्याला बरेच असे power plants लागतात. त्यामुळे एका सेलमध्ये भरपूर माइटोकॉन्ड्रिया असतात जे ह्या ऊर्जेच्या निर्मितीसाठी सेल किंवा कोशिकाला मदत करतात. आता इथे खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. You must always be able to tell your students that the mitochondria come from the egg or they are of maternal origin, right? This will also help them to understand, in 9th standard and 10th standard when you are doing human biology, reproduction systems, that the egg contains all the mitochondria. And this mitochondria that is there in each one of your cells is actually of maternal origin. And there is a whole division of study which is called as maternal inheritance, and which is very strongly saying that yes, all the mitochondria that is there in the egg which comes from the mother is actually the mitochondria which divides and is there in all your cells. So point number one, which is the power plant in your cell? Which is the power plant in your cell? It is the mitochondria. Do we have just one power plant? No, we have many such power plants or reactors, and they are called as mitochondria. Secondly, what about actively dividing cells and non-actively or just normal cells? So my second question to you is, will the mitochondria be more in actively dividing cells, and will it be less in other cells? What is your take? In actively dividing cells of the gonads, children are nearing puberty, right? So use these topics to derive. Very good, very good. Thank you, Hari. Actively dividing cells will have more mitochondria. Yes, actively dividing cells will have many mitochondria. So muscle cell will have a lot of mitochondria. Muscle cell will have a lot of mitochondria because it is constantly moving, constantly children are running, constantly children are doing something, as compared to other cells which will have normal or much lesser number of mitochondria. This will be very important for you when you're teaching them spermatogenesis or oogenesis in 9th standard or 10th standard reproductive biology. जेव्हा तुम्हाला सांगावं लागणार की अरे स्पर्मचा स्ट्रक्चर असा आहे आणि स्पर्मच्या मिडल पार्ट मध्ये फक्त माइटोकॉन्ड्रियाच आहेत. In a 9+2 arrangement, you have the filaments and then you have only mitochondria. So त्याच्यातनं त्यांना कल्पना येईल की कुठलाही एक ऑर्गन ज्याला खूप मोबिलिटी पाहिजे, ज्याला खूप ऍक्टिव्हिटी पाहिजे, तिकडे माइटोकॉन्ड्रियाची कॉन्सन्ट्रेशन खूप हाय असण्याची शक्यता आहे. अगेन कॉन्सेप्ट ऑफ पॉवर हाऊस. तुम्हाला जास्त पॉवर पाहिजे असेल तर you need to be having more number of mitochondria in the cell. Again, all of you have written actively dividing. Yes, so mitochondria can divide on their own. So they are autonomous. If you think autonomous थोडा कठीण शब्द, you can say self-replicating. ओके, म्हणजे स्वतःच ते स्वतःची कॉपी बनवू शकतात आणि त्यांना तो सिग्नल, दे रिसीव्ह द सिग्नल की वी नीड टू हॅव मोर कॉपीज अँड देअरफॉर ते एका सेलमध्ये अजून त्याच्या कॉपीज बनवू शकतात. सो अगेन द कॉन्सेप्ट ऑफ ऍक्टिव्हली डिवाइडिंग सेल्स. कॅन यू गिव्ह मी एन एक्झाम्पल ऑफ ऍक्टिव्हली डिवाइडिंग सेल्स? Anybody? What do you think in young children, 8th standard, 9th? Fantastic. Germ cells.
Yes, so germ cells are going to be actively dividing because they're conditioning the body, they're making the body ready for secondary sexual characteristics, and gradually puberty is going to set in. So what happens is, as a science teacher, as a chemistry teacher, or as a biology teacher, when you're talking this, or even as a physics teacher, children get very normalized to understand that reproduction is a part of their biology. Growing up requires them to mature, and therefore development of sexual characteristics is very, very normal and essential. Okay, so it becomes easier for you to actually take through to the next topic. Okay, thank you so much. Yes, now I said that NADH is generated and FADH2 are also generated in the Krebs cycle. Now these don't look similar to ATP. हे ATP सारखे बिलकुल दिसत नाही. सो आता आपण काय करायचंय, त्यांना एक छोटंसं एक्झाम्पल द्यायचं. मी इथे एक शॉपिंग कार्डचं एक्झाम्पल घेतलंय, बट आय एम शुअर ॲज टीचर्स, लाईक आय सेड, तुमच्याकडे माझ्यापेक्षा जास्त चांगले एक्झाम्पल्स असतील. सो शॉपिंग कार्डमध्ये आपण त्यांना घेऊन जातोय की आपण कलेक्ट केलंय NADH आणि FADH2, पण आपण ह्याचं करायचं काय आता? हो ना, कारण सेल्सना फक्त ATP कळतं. Cells can use only ATP currency. So that is why you have to take them to a specific destination and get them converted to ATP. म्हणजे ह्याच्यातनं आपल्याला ATP कसं काढता येईल, हा जो मार्ग आपल्याला आता तो शोधायला पाहिजे. Obviously that is going to be the next step, which is going to be the electron transport chain, which I'm going to be discussing. Okay, so what I do is I take it to a cashier and I say की माझ्याकडे हे कूपन्स आहेत, माझ्याकडे हे डिस्काउंट कूपन आहेत, किंवा माझ्याकडे हे फ्री ऑफर आहे. तर ते फ्री ऑफर घेऊन आपण पहिलं सामान घेतो आणि मग त्याला कॉस्ट मध्ये डिडक्ट करतो. आपण जसे सोडेक्सचे कूपन्स वापरतो किंवा कुठलाही आपल्याला आलेला डिस्काउंट आपण वापरतो, कॅशबॅक. येस, सो यू हॅव टू गो टू द काउंटर, बाय समथिंग, and then you are able to convert them. So इथे मी just हे ट्रॉलीचं एक्झाम्पल घेतलंय. मला वाटलं की this would be like a good example for you to use, but I'm sure you have other examples. So yes, one NADH will give you 3 ATPs and FADH2 will give you 2 ATPs. So I will be coming to this. What is the full form of FADH2? What is the full form of FADH2? What is the full form of FADH2? Anybody? Yes? Flavin adenine dinucleotide, right? Flavin adenine dinucleotide. So you have already introduced the concept of nucleotides or energy rich nucleotides. So when you're giving the example of energy rich nucleotides, you can say ATP, GTP, you can say FADH2, NADH, and so on. Okay, so these are the 4 steps of respiration essentially, which is glycolysis, the conversion of pyruvate to acetyl-CoA, the citric acid cycle, and finally the electron transport chain. Okay, so I'm sure you have your own mechanism of putting across your lesson plan. Essentially we are moving to this. हो, आपण ग्लुकोजचं विघटन केलं, आपल्याला पायरुवेट मिळालं, तिथून आपल्याला NADH मिळालं आणि ATP सुद्धा मिळालं. आणि NADH जे आहे तो एक इलेक्ट्रॉन कॅरियर आहे. सो हे हाय एनर्जी न्यूक्लियोटाइड्स जे आपण म्हणतो ते इसेन्शियली इलेक्ट्रॉन कॅरी करतात. दे आर कॅरियर्स ऑफ electrons, आणि त्या इलेक्ट्रॉन कॅरियर करतात. सो वेर आर दे गोइंग टू गो, वेर इज देअर डेस्टिनेशन? देअर डेस्टिनेशन विल बी to go to the electron transport chain or the electron transport cycle. Okay, so I'm keeping the chat window open. I'm reading your answers, but I obviously can't go back to them again and again, so please put in your answers if you want to. Okay, so this is more or less like a summary की पायरुवेट acetyl CoA मध्ये कन्वर्ट होतो, acetyl CoA citric acid cycle मध्ये जातो, तिथून FADH2 आणि परत NADH2 NADH+ निर्माण होतो, आणि these are electron carriers ज्यांच्यामधनं आपल्याला ऑक्सिडेशन नंतर NAD+ आणि FADH ची रिकव्हरी होते, आणि we get electrons which go into the electron transport chain, and this energy of the electrons is what is derived, right, into getting the energy. So this was an overview. Now what is this electron transport chain? Again I will begin the way I did for glycolysis. Essentially हे कुठे होते, काय ह्याच्यात प्रोसेस आहे, काय काय ह्याच्यात इन्व्हॉल्व्ड असतो. इसेन्शियली मी अंडरग्रॅज्युएट स्टुडंट्सना अड्रेस करते, अंडरग्रॅज्युएट MSc आणि PhD. तर एकंदरीत मी त्यांना 2 प्रश्न नेहमी आपण म्हणतो ना की गाठ बांधून ठेवायला सांगते. आय ऑलवेज आस्क देम टू कीप दिस इन माइंड. व्हॉट इज इट दॅट यू ईट, बिकॉज यू आर मेड अप ऑफ व्हॉट यू ईट. अँड सेकंडली, व्हॉट आर यू मेड अप ऑफ, म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये नक्की काय आहे याची माहिती तुम्हाला असलीच पाहिजे. म्हणजे यू कांट से आय एम अ सायन्स स्टुडंट बट आय डोंट नो वेअर ग्लुकोज इज इन माय बॉडी. सो हे कुठेतरी एक सामान्य ज्ञान आहे, पण कुठेतरी शिक्षक म्हणून तुम्ही हे ट्राय करू शकता की हे 2 क्वेश्चन्स कुठलाही, आता हा फिजिक्सचा लेसन असो, मॅथ्सचा लेसन असो, केमिस्ट्रीचा लेसन असो, इकॉनॉमिक्स असो किंवा सोशल स्टडीज, एनी पर्टिक्युलर टॉपिक, that what is it that you are made up of, what is it that you eat.
if you ask them these 2 questions, you will find you can correlate it to a lot of topics that you are teaching them. Okay, मी essentially हे ट्राय केलं, पण हे माझ्या 8वीच्या मुली किंवा 9वीच्या मुलांना सुद्धा हे बिलकुल तेवढंच ऍप्लिकेबल होतं. आणि ह्याच्यात मुलं खूप क्वेश्चन्स, प्रश्नोत्तर जनरेट करतात आणि त्यांचे आन्सर्स देता देता तुम्हाला लेसनचं भूमिका किंवा लेसनचं तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह म्हणता येतो. सो इसेन्शियली इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये mitochondria involved hai, obviously, because that is the factory, that is the powerhouse where the energy is going to be made, and this is the main source of energy in the aerobic pathway. So आपण last glycolysis ला introduce केला होता aerobic anaerobic. So तिथे aerobic part मध्ये mitochondria is actually going to help you. Somebody said in the chat window 38 ATPs, right? So the mitochondria is actually going to be the conversion. की माझ्याकडे NADH आणि FADH2 येतात, ह्याचं मी काय करू, पण ह्याच्यात मला ATP पाहिजे, कारण आपल्याला एनर्जी करन्सी ATPच आहे. सो ही कन्व्हर्जन जी आहे त्याला परत ऑक्सिजन लागतं, त्याला एक ऑर्गनल किंवा एक विशेष जागा लागते, विच इज द मायटोकॉन्ड्रिया. आय विल बी टेलिंग यू वेअर इन द मायटोकॉन्ड्रिया. अगेन त्याला एन्झाईम्स लागतात, कोफॅक्टर्स लागतात, एक स्पेसिफिक टेम्परेचर लागतो आणि एक स्पेसिफिक pH लागतो. सो ऍट एनी टाइम children will understand that for any reaction to occur, a specific temperature, a specific pH, a specific set of molecules is required to facilitate this. Okay. Okay. So here, what I have done is, I hope you can see the mitochondria. I have drawn a very rough sketch. Please excuse it. It got made very small. If you can see, there is an outer mitochondrial membrane. There is an inner mitochondrial membrane. There is a matrix, म्हणजे इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेनच्या मध्ये आतमध्ये जे मेट्रिक्स आहे, सायटोप्लाझम आहे, जे फुल ग्रॅन्युलर असतं ते, म्हणून आपण त्याला मेट्रिक्स असं म्हणतो. आणि इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन आणि आउटर मध्ये एक स्पेस आहे, तो स्पेस मी इथे वापरला आहे. ओके, इफ यू कॅन सी द स्पेस हिअर, ही आउटर मेम्ब्रेन आहे आणि ही इनर मेम्ब्रेन आहे. तर मी इसेन्शियली काय केलं आहे, एका कॉम्प्लेक्स स्ट्रक्चरला मी त्याला खूप सिंपल करून मांडले. ओके, आइन्स्टाईन ऑलवेज से, यू नो, दिस इज अ टॅगलाईन विच आय ऑलवेज यूज, इफ इट एम सिम्पल आय डोंट वॉन्ट टू लर्न. म्हणजे जर हे सोपं करून मला नाही सांगितलं तर मला हे कळत नाही. आय होप मला ह्याचं मराठी रूपांतरण किंवा ट्रान्सलेशन इज करेक्ट. प्लीज डू एक्सक्यूज मी इफ इट्स sounding anything else. Okay, it just means the more simple you make it, the more it's easy for us to digest or for a student to understand. So if you saw the complex structure of the mitochondria, I have just drawn 2 lines and I've actually shown the birds sitting on the string. Okay, it's as simple as that. So this is the outer membrane, this is the inner membrane. Essentially, just see, I have put there 4 boxes. Can you see this? This is complex 1, this is complex 2, complex 3 and complex 4. Now, as a biochemist, I can tell you these are such complex structures that even if you do a PhD in any one of them as a process, किंवा तुम्हाला याची कितीही माहिती कळली तरी ते खूप कमी आहे, कारण हे खूप एक सिस्टम आहे. सो त्याचं अरेंजमेंट खूप कॉम्प्लेक्स आहे आणि इतकं सोपं नाहीये एका 8वी 9वी किंवा 11वी 12वीच्या मुलाला कळण्यासारखं. त्यामुळे तुम्ही इथे बघा, मी फक्त बॉक्सेस वापरले आहेत, कॉम्प्लेक्स 1, कॉम्प्लेक्स 2, कॉम्प्लेक्स 3 आणि कॉम्प्लेक्स 4. ओके, आणि मेट्रिक्स मध्ये आता तुम्ही बघा, मी इथे त्याचं प्रॉपर लेबलिंग केलंय. आउटर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन, इंटर मायटोकॉन्ड्रियल स्पेस म्हणजे इंटर मेम्ब्रेनल स्पेस, म्हणजे आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेनचं मधली जी जागा आहे त्याला मी इथे डिपिक्ट केलं आहे. इथे हे सगळं रिएक्शन होणार आहे. आणि ही सिस्टम कुठे आहे? कॅन यू टेल मी वेअर द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम इज एम्बेडेड? क्विकली, कॅन यू टेल मी वेअर इट इज एम्बेडेड? Now, by now you can see it in the membrane, right? By now you can see it in the membrane. So it is embedded in the inner membrane and it is jutting out in the intermembranal space. It is jutting out or it is taking, म्हणजे ती जागा घेते ते intermembranal space मध्ये. त्यामुळे त्याचं लोकेशन काय आहे आणि कुठे तो एम्बेडेड आहे का फ्लोटिंग आहे याची त्यांना जराशी कल्पना द्या. खूप कॉम्प्लेक्स डायग्राम्स ड्रॉ करू नका. म्हणजे हा माझं सजेशन आहे, कारण मी फक्त इथे बॉक्सेस ड्रॉ केले. तुम्हाला पटत असेल तर नक्की ही सजेशन यूज करा. बट इसेन्शियली आय हॅव शोन देम द स्ट्रक्चर. आणि मेट्रिक्स मध्ये एंटायर क्रेब्स सायकल होतं किंवा बीटा ऑक्सिडेशन तिथे कॅरी आउट होतं. नाव यू सी, आय हॅव स्ट्रेट अवे जम्प टू दी इंटरमेम्ब्रेनल स्पेस. येस, कॅन यू सी, इथे मेट्रिक्स आहे आणि इथे इंटरमेम्ब्रेनल स्पेस आहे. इथे मी कॉम्प्लेक्स 1 घेतलाय. सॉरी, मला जरा लेबलिंग करता आलं नाही, त्यामुळे प्लीज एक्सक्यूज मी फॉर दॅट. सो इथे मी घेतलाय कॉम्प्लेक्स 1, इथे मी घेतलाय कॉम्प्लेक्स 2 आणि मी इथे घेतलाय कॉम्प्लेक्स 3.
ओके, आता हे कॉम्प्लेक्स 4 आहे, तुम्ही मला विचारणार, पण मी ग्रॅज्युअली तुम्हाला सांगणार आहे त्याच्याबद्दल. सो कॉम्प्लेक्स 1, मागच्या स्लाइडमध्ये आपण कॉम्प्लेक्स 1, कॉम्प्लेक्स 2, कॉम्प्लेक्स 3 आणि कॉम्प्लेक्स 4. सो यू आर गोइंग टू आस्क मी वेर इज कॉम्प्लेक्स 4, बट कॉम्प्लेक्स 4 विल कम अ लिटल लेटर. इसेन्शियली टेल देम की हे कुठली मेम्ब्रेन आहे, कुठली मेम्ब्रेन आहे, ही इनर मेम्ब्रेन आहे. इनर मेम्ब्रेन आणि आउटर मेम्ब्रेनच्या मधली जी जागा आहे त्याला आपण इंटर मेम्ब्रेन स्पेस म्हणतो. आणि इनर मेम्ब्रेनच्या आतमध्ये जे मटेरियल आहे आपण त्याला मॅट्रिक्स असं म्हणतो. आणि सायटोप्लाझम का म्हणत नाही, कारण त्याच्यात खूप एन्झाईम्स आहेत, त्याच्यात भरपूर मॉलिक्युल्स आहेत, त्यामुळे ते थोडंसं रफ आहे. त्याच्यात भरपूर आपण जे म्हणतो ना सायटोप्लाझम मध्ये 90% वॉटर असतं, त्याच्यात पाण्याची मात्रा आहे पण त्याच्यात खूप एन्झाईम्स कोफॅक्टर्स आहेत, त्यामुळे एकंदरीत त्याचं जे देखाण आहे किंवा त्याचं जे मांडणं आहे ते खूप ग्रॅन्युलर वाटतं. म्हणून आपण त्याला मॅट्रिक्स असं उच्चारांमध्ये किंवा संबोधित करताना सांगतो. सो इसेन्शियली दिस इज युअर कॉम्प्लेक्स 1. अँड इथे आपण कुठली करन्सी आणली होती आता शॉपिंग कार्ट मध्ये, शॉपिंगच्या ट्रॉलीमध्ये आपण इथे आणली होती NADH. सो इथे NADHचं कन्व्हर्शन होतं. तुम्हाला ऑक्सिडेशन रिडक्शन वर्ड यूज करायचं नसेल, आयर्न क्लस्टर प्रोटीन्स FMNच्या ची कल्पना मांडायची नसेल, तर त्यांना फक्त सांगा इथे कन्व्हर्जन होतो NADH टू NAD+, आणि इथे इलेक्ट्रॉन इज टेकन अप बाय द फर्स्ट ऍक्सेप्टर. ओके, आणि हे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करताना इथून प्रोटॉन्स म्हणजे फ्रॉम द मॅट्रिक्स the protons are pushed out into the intermembranous space. Okay, so this is a very simple way of saying की इथे नेगेटिव्ह चार्ज मूव्ह होतोय आणि त्याच्या तेवढंच पॉझिटिव्ह चार्ज आपण बाहेर फेकतोय किंवा त्याला कॉम्पेन्सेट करतोय. ओके, चार्जचं रेशिओ मेंटेन करायला. ओके, लेट्स गो टू द नेक्स्ट स्लाइड. हिअर यू कॅन सी that again there is an electron carrier. What is that electron carrier? Coenzyme Q. Okay, if you don't want to give the name, it's perfectly okay. If you just say electron carriers. आता याच्यात आपण रिले रेस बघतो, राईट? शाळेत स्पोर्ट्स डे असताना आपण रिले रेस म्हणतो. तर रिले रेस मध्ये काय होतं, पहिला धावक धावतो, त्याच्या हातमध्ये एक बॅटन असतं, तो दुसऱ्याला देतो, मग तो दुसरा धावतो, मग तो तिसऱ्याला देतो, मग तो तिसरा धावतो आणि तो चौथा देतो, राईट? सो असं एक रिले ऑफ इलेक्ट्रॉन्स इथे चालू आहे. There is a relay of electrons, but electrons are very high energy, right? त्यामुळे ही जी एनर्जी आहे त्यांची ती आपण ट्रॅप करून ATP मध्ये होल्ड करणार आहोत. and that is this whole process of electron transport system or electron transport chain that we are discussing. Where it is happening, what exactly is happening, and which systems are we taking, where, what systems are taking part is what becomes essential. Okay, so I hope you can see that in many reactions, and even over here, the H+ is generated, and during the electron transport chain, only electrons are being transported in the chain. Protons are being thrown out of the channel. See, protons or H+ is being thrown out of the channel. Now what happens? Can you see? So this was one set of movement of electrons, one set of movement of electrons, the second set of movement of electrons, and at each step, protons are being thrown out. So at step 1, when we use NADH, आपलं फर्स्ट करन्सी काय होतं? NADH. So फर्स्ट स्टेजला 4 प्रोटॉन्स गेले, सेकंड स्टेजला 4 प्रोटॉन्स गेले आणि थर्ड स्टेजला फक्त 2 प्रोटॉन्स गेले. म्हणजे एकंदरीत 10 प्रोटॉन्स NADHच्या माध्यमातून जनरेट झालेत. हे मी लास्ट स्लाइड मध्ये यूज करणार आहे, म्हणून मी जस्ट याची नोंद घेते. सो किती प्रोटॉन्स मी जनरेट केले ह्या NADH कडनं? शॉपिंग कार्ट मध्ये NADH ला आणलं, त्याला ETC मध्ये गो थ्रू करायला लागलं, आणि आय हॅव जनरेटेड 10 protons out of this. Okay, so I want you to remember this. I have generated 10 protons. So 4 and 4 and 2. Okay, so 4 and 4, 8 and 2, 10. Now let us see what happens when I have FADH2. दुसऱ्या शॉपिंग कार्ट मध्ये FADH2 होतं ना, दुसऱ्या शॉपिंग कार्ट मध्ये I had FADH2. So FADH2 चं काय फेट आहे? FADH2 goes through this complex, which is complex 2, right? That was complex 1. See, this was complex 1, 3 and 4. Sorry, just one second. Here, this was complex 1, 3 and 4, and this is your complex 2, complex 2, complex 3. Okay, now here you see what happens. In the first step, I have 4 protons that are generated. In the second one, I have 2 protons that are generated. I have 4 and I have 2. So how many have I generated in this step? I have generated 6 protons only. Again, I want you to remember this because this is going to help us to understand how the ATP difference is there in the generation. Okay, I'm going back to the earlier figure.
where you can see 4 plus 4 plus 2, which is 10. And if my energy currency or my in my shopping cart, if I have FADH2, then through succinate dehydrogenase complex, you may use it or you may not use the word, I am able to generate or throw out only 6 protons. Again, the system remains same. This is the matrix, this is the inner membrane, and this is the intermembrane space. Now comes, can you see, हा कॉम्प्लेक्स इथे नाहीये, म्हणून जे पहिले 4 प्रोटॉन होते जे तुम्ही आदल्या NADH च्या स्टेप मध्ये केले होते ते इथे जनरेट होत नाही. का? कारण इथे डोनर आहे FAD, आणि FAD जेव्हा डोनेट करतो तेव्हा ऑलरेडी ही पहिली जी स्टेप आहे त्याला आपण बायपास केलं आहे, म्हणून 4 प्रोटॉन कमी इथे जनरेट झाले. तो तिकडे 10 झाले होते आणि इकडे आता फक्त 6 जनरेट झाले. So 1 NADH pumps out 10 protons, 1 FADH2 pumps out 6 protons. Now 1 ATP molecule is generated from the influx of 4 protons. So 1 NADH pumps out 10 protons. Therefore 10 divided by 4 is actually 2.5 ATPs. 1 FADH2 pumps out 6 protons. So again 10 divided by 6 divided by 4. So it gives you 1.5 ATPs. Can you see this has been rounded off to the nearest from the energy calculation. पण मुलांना हे समजायला सोपं जातं की का एका पॉइंटला आपण 3 ATP जनरेट करू शकतोय आणि एका पॉइंटला आपण फक्त 2 ATP जनरेट करू शकतो. सो त्यांना हे प्रॉपर कॅल्क्युलेशन किंवा इट इज व्हेरी सिम्पल दॅट फॉर एव्हरी 4 influx of 4 protons 1 NADH pumps out 10 protons, म्हणून मी तुम्हाला काउंट ठेवायला सांगितलं होतं, आणि FADH2 actually pumps out 6 protons. So if you divide this, you get 2.5 and 1.5, which actually will tell you that yes, this is how you are able to generate 2.5 ATPs, which is nearest to 3 in terms of energy calculation, and 2 ATPs for FADH2. So I hope you can see here that the NADH2 electrons get one extra step, and that is why they are able to generate 3 ATPs, while FADH2 has to bypass one step. We start directly from complex 2, and therefore the ATP that is generated is only 2 molecules. Okay, so here I want you to remember that we were throwing the protons out, right? आपण जे प्रोटॉन निर्माण केले होते ते आपण इंटरमेम्ब्रेनल स्पेस मध्ये टाकत होतो. तर आता काय होईल इंटरमेम्ब्रेनल स्पेस मध्ये? इंटरमेम्ब्रेनल स्पेस मध्ये जेव्हा आपण प्रोटॉन्स टाकणार तेव्हा तिकडे खूप प्रोटॉन्सचं कॉन्सन्ट्रेशन खूप वाढत जाणार, राईट? खूप वाढत जाणार. आता ह्याचं एक्सप्लेनेशन आपण काय करू शकतो? सो आपण एखाद्या पार्टीला जातो, आपण खूप मजा करतो, मुलं दे आर प्लेइंग विथ द डिफरंट you give them the peepney, you give them the paper glasses, you give them the caps, खूप मस्ती करतात. आणि मग नंतर काय होतं सांगू शकाल का कोणी? We take children out, they play a lot. Anybody quick answer? काय होतं त्याच्यानंतर? त्याच्यानंतर काय होतं? खूप मस्ती केली आहे, खूप फिजिकल ऍक्टिव्हिटी केली आहे, आणि त्याच्यानंतर सडनली गाडीत घरी येताना किंवा तिकडेच गॅदरिंग किंवा ते सण सुद्धा संपताना काय होतं? मुलं व्हेरी गुड, दे गेट टायर्ड किंवा दे गेट एक्झॉस्टेड. तर आता ह्या प्रोटॉन्सचं पण तसंच होणार आहे. इतके प्रोटॉन्स तिकडे झालेत येस की त्यांची कॉन्सन्ट्रेशन इतकी झाली आहे, त्यांच्यात खूप एनर्जी आहे. तर काय करणार? ते पटकन ती एनर्जी देऊन टाकणार एटीपीला आणि परत घरी येणार एकदम थकून, एकदम काम मेट्रिक्स मध्ये थांबून जाणार. ओके, आय होप यू रियली लाईक द एक्झाम्पल. आय एम जस्ट पिकिंग अ व्हेरी रियल लाईफ एक्झाम्पल्स बिकॉज आय टीच स्कूल किड्स. येस, थँक यू व्हेरी मच आम्रपाली. आय रियली लाईक्ड व्हॉट शी हॅज सेड. यू स्टार्ट फीलिंग लो कारण आपली सगळी एनर्जी गेलेली असते. थँक यू रुक्साना. Ruxana also says the energy decreases. Yes, you are very tired. किंवा the right word would be you feel very low कारण आपण एवढी मस्ती केली आहे, एवढं आपण बोललोय बडबड बडबड किंवा whatever you have done. नंतर आपली एनर्जी सगळी संपून जाते आणि आपण ग्राउंड लेवलला येतो, फटीग किंवा टायर्ड, and you just want to go to sleep. This is there for adults also, and this is there for children also. And believe me, this is what happens to our cells also, to the protons also. So now if you see, again, I have used the location very aptly. I hope you can understand. Protons will not go out. They are in the intermembranal space. And I want to show you here, the concentration of protons is increasing, 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 increasing. Next, what is going to happen? The protons will just come inside through the ATP pump, and all the energy will be trapped by the ATP pump,
And the protons will now become calm and be back again for all the chemical reactions that they are needed in the matrix of the mitochondria. Okay, so I just thought I'll use this as an example that there were 3 here, now there are 5, and then they will come in through, this complex 4 and help in generating the, the ATP. So how many of you have ever driven a car or can imagine driving a car? How do you drive a car? All of us, when we are small, we drive a car, right? And you know what you do? You have the steering wheel in your hand, and what you do? You keep turning it, you keep turning it, you keep turning it, you keep turning it. I'm sure there are physicists here, Prachi, don't interrupt me, but it generates a torque. Yes, it generates a torque. And then what happens? As soon as you leave it, it will go round, 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 and it will come back to its normal position. Yes, this is exactly what happens in the ATP pump. If you ever get a chance, do look at how the ATP pump functions. And you can take a round cheese box. You have a round cheese box, right? You keep on turning it, keep on turning it, keep on turning it, keep on turning it till you introduce a torque, and it will no longer be able to turn. And as soon as you remove your hand, the entire steering wheel will go back to its normal. Okay, so that is why you will see it's easier to drive in a power drive vehicle, because it's easier to turn the steering. The old Ambassador and Fiat cars, had a tough turning radius to be that if you had to cover. So if you learned on an Ambassador or a Fiat, because I learned on an Ambassador, so I can tell you it was tough to drive an Ambassador as compared to a Maruti or a Matiz or any other car today. So this is how the increased hydrogen concentration will come back trickling down the ATP pump, and this will help to convert ADP into ATP. So this is about the entire process. You can use a storyline, you can use a narrative, you can divide it just into 2 lines, and so fine. So if you don't have a power steering, it's better, because the normal steering, you really have to, zor lagana padta hai. You have to use thodi takat lavavi lagte if you want to take a right turn or a left turn. And that is how you can help them understand. More than understand, you can get them interested. So they will actually come back and say, we want to know more about this process, which is when you can guide them to look at videos or alternate texts, or even, textbooks of higher, classes. Okay, so I hope these 2 topics I have done justice to what we were expecting in terms of pedagogy, in terms of, what techniques you should be using. म्हणजे तुम्ही कुठल्या पद्धतीने हे टॉपिक मांडायला पाहिजे, कुठल्या पद्धतीने त्याला सोपं करायला पाहिजे, कुठल्या पद्धतीने त्याला स्टेप वाईज तुम्ही ब्रेकडाऊन करू शकता, कुठल्या पद्धतीने त्याला स्कीमॅटिकली रिप्रेझेंट करून मायटोकॉन्ड्रिया इतक्या सोप्या पद्धतीने त्यांना लक्षात राहील की पॉवर हाऊस, आपला पॉवर सुद्धा कुठेतरी पॉवर सेंटर मधनं येतोय. तसंच आपल्या सेलमध्ये पॉवर हाऊस आहे, आणि त्या पॉवर हाऊसला आपण मायटोकॉन्ड्रिया असं म्हणतो. कुठल्या कुठल्या ऑर्गनेल्स मध्ये, ऍक्टिव्हली डिवायडिंग ऑर्गनेल्स मध्ये मायटोकॉन्ड्रिया जास्त असतात, आणि बाकीच्या ऑर्गनेल्स मध्ये सुद्धा मायटोकॉन्ड्रिया असतात, पण खूप जास्त त्यांचा नंबर नसेल. आणि मायटोकॉन्ड्रिया इज ऑफ मेटर्नल ओरिजिन. इट कम्स फ्रॉम युअर मदर. So there is a whole science of maternal inheritance, which can be very interesting for students to study and know more about. Okay. I will now step into the last part, which is the 3rd part, which was assigned to me, which was metallurgy. Again, I'm not going to tell you what metallurgy is. I will try and tell you how to teach metallurgy. How would you put across this topic? So I feel that we get too much into the chemistry of it and we scare the students, 8वी 9वी 10वी मध्येच मुलांची मनस्थिती अशी होऊन जाते की बापरे, केमिस्ट्री कधी सुटतोय आणि हा मॅथ्स कधी सुटतोय किंवा बायोलॉजी कुठे सुटतोय. मी हे व्यक्तिगत माझ्याबद्दल किंवा माझ्या ओतीभोवती जे एक्सपिरियन्सेस असतील ते शेअर करते. सगळेच टीचर असे असतात असं नाहीये, पण एकंदरीत आपण तो टॉपिक इतका असा केमिस्ट्री, बायोलॉजी, फिजिक्स करतो की मुलांना त्याच्याबद्दलचं इंटरेस्ट किंवा त्याचं जे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग आहे ते सोडून ते केमिस्ट्री बिकम्स लाईक अ टेरर एजंट, इट बिकम्स लाईक अ डेमन. सो इथे मी काय केलंय, आय हॅव टेकन क्लासेस ऑफ मटेरियल्स. प्लीज डोंट माइंड, पण हे ऑक्सफर्ड आणि स्टॅनफर्ड मध्ये टू इंट्रोड्यूस स्टुडंट्स टू मेटलर्जी अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग चे स्लाइड्स आहेत. सो यू आर फ्री टू ऍक्सेस देम, बट आय रिअली लाईक द होल थिंग अँड आय हॅव टेकन परमिशन फ्रॉम द university professor to use these slides. He was very happy that I'm going to use it for my slide presentation today. Okay. So essentially what I have done is I have just taken a lot of material. I hope you can see I have taken metals, I have taken polymers, I have taken ceramics, and I have taken composites. So essentially तुम्ही तुमच्या रोजच्या किंवा आता तुमच्या बस्त्यामध्ये किंवा तुमच्या बॅगमध्ये काय काय आहे मला दाखवा.
किंवा काय काय त्याचं एक टेबल बनवा बरं, काय काय आहे त्याच्यात. सो तो म्हणणार की आता हे माझं बॅग आहे, तो डेफिनेटली कपड्याचा आहे किंवा प्लास्टिकचा आहे किंवा पॉलिमरचा आहे किंवा टीचर मला माहिती नाही कशाचा बनलेला आहे. So you have a question there, and that is how you can get them initiated into a discussion mode की कशाचं बनलेलं असेल तुमचं बॅग, बरं सांग मला. ओके, सो यू कॅन गेट देम इंटरेस्टेड. कुणीतरी स्टीलची वॉटर बॉटल आणली असेल, कुणीतरी प्लास्टिकची वॉटर बॉटल आणली असेल, मग कुणीतरी कंपस काढणार आणि सांगणार माझं मेटलचा कंपस आहे, कुणीतरी पाऊच काढणार आणि सांगणार अरे माझं तर क्लॉथचं पाऊच आहे, कुणीतरी प्लास्टिकचं काढणार आणि सांगणार अरे माझा तर डब्बा प्लास्टिकचा आहे. सो एकंदरीत काय मटेरियल्स आपल्या दैनंदिन जीवनमध्ये आपण यूज करतो त्यांची एक कल्पना गेट इट out as an activity or get them to make a table or get them to familiarize and understand की आपण का हे वाचतोय, आपल्याला का कळायला पाहिजे किंवा आपल्याला का ह्याची माहिती असायला पाहिजे, किंवा म्हणजे हे आपल्या अभ्यासक्रम मध्ये का आहे. कुणाला तरी सिलेबस आवडतं आणि म्हणून त्यांनी तिकडे टाकलंय नाही, कारण आपल्याला माहिती असायला पाहिजे की सीडी एका विशेष मटेरियलनी तयार होते, पाईप एका विशेष मटेरियलनी तयार होतो. आपला जो स्टीलचा ग्लास आहे, मी आता सॉरी एक वॉटर ब्रेक घेते, पण स्टीलचा जो ग्लास आहे तो एका विशेष मटेरियलनी तयार होतो ह्याची त्यांना जस्ट अ फ्यू सेकंड्स. किंवा आपण जे कॉइन वापरतो आहे, आपण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपण कॉइन वापरतो, राईट, 10 रुपयाचा 20 रुपयाचं नाणं आपण वापरतो. सो हे काय आहे, सो असे डिफरंट मटेरियल्स आपल्या ओवतीभोवती आहेत, त्यांची स्टडी, त्यांचं एक्स्ट्रॅक्शन, ते कसे मिळतात, ते कसे बनतात, ह्या स्टडीला आपण मेटलर्जी किंवा मटेरियल सायन्स असं म्हणतो. ओके, सो रिमेंबर I put my slide there where I said we are not teaching them for an exam, we are teaching them to be learners. So कुठेतरी एका 25च्या क्लासमध्ये 50च्या क्लासमध्ये 2 मुलं नक्की तुम्हाला येऊन विचारणार की मिस मटेरियल सायन्स काय असतं, याचा स्कोप काय आहे, मी त्याच्यात पुढे अभ्यास कसं करायचा, मला खूप आवडेल प्लास्टिक बद्दल माहिती काढायची. सो दॅट इज हाऊ यू विल गेट देम इंटरेस्टेड इन टू द टॉपिक. So if you see, I have kept my introduction and my slides very, very simple. Yes, thank you, Ruxana. Extraction of metals from ore is called metallurgy. I have just taken this as a background of how to get them to the main topic, which we are going to be studying. Okay, so what are these materials that we have used? You could use it in the form of classification. Can you classify this? Or what is there in your bag? What is there in the classroom today? Can we classify it? Yes. So we classify them as metals. We classify them as ceramics. We classify them as polymers. And we classify them as composites. And when you study a particular material, yes, that study is called as material science. There are professional courses which you can do. There is a BSc which you can do and do a master's in material science. So this is something that will get them interested to know, okay, मला metals बद्दल जास्त माहिती पाहिजे, मला ceramics मध्ये जास्त माहिती पाहिजे, मी क्लेचं काहीतरी बनवतो, मला plastics मध्ये इंटरेस्ट आहे. So this is where you will get them interested into the topic and then take them to the chemistry that yes, these are metals, these are non-metals, these are D block elements, these are transition metals, these are inert elements, and so on. Okay, so this is how I'm trying to condition you to take you through the method of teaching and understanding the concept. Okay, again, the example of colors. Okay, so we've just finished Diwali. There is Christmas which is coming, and the one thing that remains common is sparklers, a lot of lights, a lot of color in the lights. So different metals burn in different colors. So this again you can use an example which your textbook also says. तुमच्या पाठ्यक्रमात सुद्धा ते दिलं आहे की तुम्ही कॉपरचं वायर फ्लेम मध्ये होल्ड करू शकता आणि ते त्या फ्लेमचं बिफोर आफ्टरचं कलर you can ask them की ह्याच्यात काय बदल झालाय का. You can take some other metals also. Although your textbook says sodium, I would not advise because sodium is a little difficult to handle and it needs proper safety precautions. So I would advise that you just use 1 or 2 other examples so that the derivation can be made easily. And the children can see that yes, when a metal burns in a flame, it gives a different color. Okay, so if your copper compound is lit, then its flame will be bluish green in color. Okay, and I think in junior college we do the flame test, where we essentially are being, get the group 1 element or the group 2 element or the group 3 element. And that's how we derive them and get them. Yeah, thank you so much, Ruxana. Again, magnesium will give you a white flame. So these are not like how we have for medical tests. These are not diagnostic conclusive tests that if the flame is this, it will be this. But it's more like a leading test, right? It's a leading test that, okay, if the flame color is this, what do we write there? We say it may be copper. It may be magnesium. Okay, so you have to tell them the clear distinction between a confirmatory test and what is a pre-test, that you're leading them to say that yes, this could be a group 1 element or group 2 or group 3 and group 4. Okay, now
The bright colorful part of the fireworks display is caused by the excited electrons in the atoms of different metals and salt compounds. One of the key ingredients for firecrackers, now there was a proper composition given here, but I thought it's not technically correct for me to give it to you, because if some child tries the combination or things like that, I didn't want it to backfire. But the original slide will have the composition exactly. So if there are senior teachers who would like to, find out, you can just go back to the original slide and find that out. So one of the key compounds there for the fireworks or the aerial fireworks is black powder, right? जे आपण बघतो, आपण अनार लावतो किंवा आपण जे फुलझडी किंवा चुनचुनी आम्ही जे म्हणतो, whatever you call it, sparklers in your language, आपण जेव्हा त्याला आपण यूज करतो तेव्हा त्याच्यात मेटल पावडर आणि इतर केमिकल कंपाऊंड त्याच्यात मिक्स्ड असतात आणि दॅट विल बर्न, येस दॅट विल बर्न फ्रॉम टॉप टू बॉटम. ओके, सो कुठेतरी हा रूल की इट विल बर्न फ्रॉम टॉप टू बॉटम, नॉट फ्रॉम बॉटम टू टॉप. ओके, so it has been made into a paste or a composite in such a manner that it burns from top to bottom. See, the sparkler burns from top to bottom. The anar burns from top to bottom. So again, this whole concept of how this powder is going to get burned. In simple firework rockets, the black powder is confined in a tube around the fuse, and when lit, what happens? The powder creates a force. Yes, the powder creates a force and that propels the rocket outside. So somewhere, बरं आता दिवाळी संपली आहे तर मग कोणी कोणी फटाके फोडले, मग त्याच्यातनं, so from that you can derive and come to the whole concept of going ahead with this particular topic. So I thought this was very interesting, so I thought I would share it with you. आता ह्याच्यातनं तुमच्या पाठ्यक्रमात बरेच रिॲक्शन्स दिलेले आहेत. So again, instead of jumping directly to the reactions, that what are the chemical reactions, what are the chemical characteristics of metals, again we've done few experiments here where we made a copper sulfate solution आणि त्याच्यात आपण एक लोखंडाचा किंवा आयर्न नेल टाकलंय. ओके, सो त्याचा बिफोर आफ्टर एक एक्सपेरिमेंट की बरं आता ह्याचा काय रंग आहे बघा, आणि ते स्टार्ट करून आपण असं मुद्दामून प्रयत्न करायचं की आपण विसरलो, आपल्याला आठवत नाहीये, आणि सडनली कुणीतरी बघणार आणि सांगणार मिस ते बघा त्याचं कलर एकदम फिकट झालंय 20 मिनिटांनी, and you want them to do that. Yes, that is how we do. We want them to observe, we want them to see the difference, and always it's not good to tell all the answers. Now today also I asked you many questions, I knew the answers, right? But I'm just asking you because I want you to engage in something that I'm teaching you, right? So I want you to engage with me, I want you to interact with me. So that is how that's a method, but I'm sure as teachers you are more well equipped in knowing what methods to use. So here I have just taken very simple experiments. I've not gone too much into the science. I'm going more into the process or understanding the concept. So here if you see, after some time the copper sulfate color has changed, the color of the solution has changed. And here I have again used this because at one of my sessions I had used it at Indrani Balan Center, where a single displacement reaction, so different chemical reactions, we had used it for a single displacement reaction where you can clearly see iron plus copper sulfate gives you copper deposit on the iron nail, and you have FeSO4 in the solution. So this is how एक पंथ दो काज, म्हणजे फ्रॉम एका एक्झाम्पलनी तुम्ही ऑलमोस्ट त्यांना केमिकल रिॲक्शन बद्दलची माहिती सुद्धा तुम्ही त्यांना जाणून देऊ शकता. मी इथे एकदम सिंपल एक्झाम्पल घेतले सो दॅट तुम्हाला ती पेडगॉजी किंवा तो कॉन्सेप्ट कसा मांडायचा ह्याची कल्पना येईल. आपण एकदम त्याच्या सायन्स मध्ये जात नाही आहोत. ओके, सो I'm continuously also watching the chat so that I can, iron is weaker. Thank you very much for the reaction. Yes, displacement reaction. Okay, that's exactly why I said it's a single displacement reaction. Okay, so एकंदरीत धातू विज्ञान म्हणजे the extraction of different metals from their ores, their reactions, and how you can prevent the metal from getting corroded, how you can prevent the metal from getting rusted. So there are different treatments that have been outlined both in, I think, your 10th standard science, and I think it again comes in your 12th standard science also. Okay, metals D block elements म्हणून परत त्याचा एक more specific classification देऊन 12वीत त्याचा तो विषय मांडला गेला आहे. But of course here I am aiming more on how to go ahead with the topic. So obviously what are the metals consisting of? What are metal or alloys? What is the type of bonding that occurs in metallic compounds? There is no particular sharing or donating of electrons. There is an electron cloud that is formed where the concept of free electrons. आता ह्याच्या अगोदरच आपण एक्झाम्पल सांगितलं की त्यांच्यात electrons असतात which they excite, and therefore the color of the sparklers or the metal in the flame, right? So the concept of free electrons, they have strong bonds with no hybridization or directionality. Okay,
What are the different properties? तुमच्या टेक्स्टबुक मध्ये किंवा तुमच्या कोर करिक्युलम मध्ये सुद्धा ते डिफरंट प्रॉपर्टीज त्यांनी फिजिकल केमिकल असे दिलेले आहेत. सो दे आर इलेक्ट्रिकली कंडक्टिव्ह. ऑब्व्हियसली त्यांच्यात फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, तर तो एक्सपेरिमेंट सेट करून तुम्ही दाखवू शकता की येस दे कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. दे आर थर्मली कंडक्टिव्ह. म्हणजे एखादा धातु तुम्ही जर हीट केला तो यू कांट जस्ट टच, मतलब स्टील की प्लेट अगर गलती से भी आपने गैस के पास रख दी तो यू कांट टच द प्लेट बिकॉज ऑल्दो यू हैव नॉट हीटेड द स्टील प्लेट, तुम्ही प्लेट गरम केली नाहीये पण ती गॅस जवळ राहिली म्हणून चिमटा किंवा ती प्लेट पटकन गरम होते. ओके, सो यू हॅव टू अंडरस्टँड दॅट हीट इज बीइंग कंडक्टेड थ्रू इट. हाय स्ट्रेंथ म्हणजे त्याला खूप स्ट्रेंथ असते. इट हॅज अ लार्ज कॅपॅसिटी टू कॅरी द लोड. इट इज डक्टाईल म्हणजे इट कॅन एंड्योर लार्ज अमाउंट्स ऑफ डिफॉर्मेशन बिफोर ब्रेकिंग. त्याला स्ट्रेंथ खूप आहे. It is magnetic. That means you can convert a particular metal, specific metals, to through ferromagnetism and paramagnetic characters can be induced. Yes, thank you so much. Acha, okay, I think Smita has just mentioned something, but I will take that in the question answer section. Magnetic and of course medium melting point. Okay, so now here again I have introduced this in a very subtle manner, you can understand that these are characteristics, but these are the most relevant characteristics when you talk about metals, or when you're talking about, or you're putting the धातु विज्ञानाची मूल तत्वे जी आहेत ते कॉन्सन्ट्रेशन ऑफ द ओर्स, म्हणजे कसं त्याला आपण एक्स्ट्रॅक्ट करतो, व्हॉट प्रोसेसेस आर यूज फॉर एक्स्ट्रॅक्शन. मी त्या डिटेलिंग मध्ये जाणार नाहीये कारण तुमच्या करिक्युलम मध्ये 4 किंवा 5 मेथड दिलेले आहेत. ते स्टँडर्ड मेथड्स आहेत. त्याला तुम्ही इंटरेस्टिंग बनवू शकता आणि यू कॅन गेट दॅट थिंग डन. धातूंचे संहतीकरण म्हणजे त्याला कॉन्सन्ट्रेट कसं करतो. ओके, धातूंचे निष्कर्षण म्हणजे एक्स्ट्रॅक्ट, की आता ह्याच्यात आयर्न पण आहे, कॉपर पण आहे, अल्युमिनियम पण आहे, तर ह्याला आपण सेपरेट करून त्याच्यातनं फक्त आयर्न कसं काढता येईल, ह्याच्यातनं आपण सेपरेट करून फक्त आपल्याला कॉपर कसं काढता येईल, किंवा ह्याच्यात अल्युमिनियम पण आहे तर मला फक्त अल्युमिनियम पाहिजे, मला कॉपर आणि आयर्न मध्ये इंटरेस्ट नाहीये, राईट. सो हाऊ डू आय गेट दॅट पर्टिक्युलर, हाऊ डू आय एक्स्ट्रॅक्ट द मेटल फ्रॉम द ओर इज व्हॉट आय एम गोइंग टू बी व्हॉट वी आर नीड टू अंडरस्टँड. धातूंचे क्षरण म्हणजे how do they get corroded, what is rusting, what exactly happens in rusting. Yes, so obviously it is forming oxides. So again there you can do simple reactions of which metals actually get corroded and which metals don't get corroded. तर कुठल्या धातूंना रस्ट लागतो, कुठल्या धातूंना रस्ट लागत नाही. सो एखादा खिळा जर आपण बाहेर ठेवला तर आपण आपल्या टूल किट किंवा आपल्या लॅब मधनं ते आणू शकतो, किंवा एका स्टीलचा चमचा आणि दाखवू शकतो की कॉपर हॅज नॉट पिक्ड अप रस्ट but iron has picked up rust. So त्यांची reactivity, their reactivity again in the chemical reactions we have very clearly in your textbook it has been discussed, the reaction with water, the reaction with acids, the reaction with bases, reaction with air. Yes, so all this you introduce, and I would prefer that you take daily life examples so that you can actually end up having some take homes and getting the children interested. Again, for prevention of corrosion, what do? You can do plating. You can cover it with a layer. So somewhere this concept of again what to do if you don't want something to get rusted, what should you do if something has got rusted, how do you remove it. So again try and correlate it to a daily life example so it will help them to understand. Yes, very good, thank you so much. Galvanized, anodized, thank you very much. This is amazing. I have almost I must say that they're equally participating as compared to the homework that I have done. So thank you so much, Rajashri. I'm not able to take all your names because there's so many of you who are here. Nevertheless, so the different processes that are carried out so that the metal retains its metallicity, its luster, and its strength. Why is it critical? Why is it critical? Because you have a ship which is going to be sailing in water, and obviously it's made up of metal, so you don't want it to get corroded. Right? Because if it starts getting corroded, then the metal will become weaker and weaker, and it may lead to a leakage or the water seeping in, and obviously you cannot afford to do that. So every time I have conducted myself as a teacher or as a trainer, I feel that the moment you link it to real-time examples or real-life examples, it becomes much easier for you to take the process ahead. Okay, so essentially you carry out these processes so that these materials that are used, whether it's an aeroplane, whether it's a satellite, whether it's a ship, or whether it's a steel plate, right? So if my steel glass starts rusting tomorrow, I'm not going to be liking drinking water from it, right? So essentially you try and drive home that while it is rusting as a process, why is it should we carry out these processes?
so that the metal does not get corroded. And that is how it will be easy for them to understand that if you cover it with something, it will not react with air, and therefore it will not get corroded. Okay, so this is something that I thought would be a good idea for us to. Also, instead of putting all the metals together and introducing at random, if you could give them a scale, so I've taken a scale here which says that these are most reactive, these are least reactive. These are there from any standard textbook. I checked even, I think both CBSE, ICSE, and I think your HSC board, uses this scale, and this is a very common chart that is available. So this tells them that potassium, sodium, calcium, magnesium are very reactive, but the gold that you wear, yes, the gold, silver, platinum, copper, lead are less reactive. Okay, so somewhere the concept of not classify metals, but the concept of very or most reactive, less or least reactive. Okay, so that will help them. And additional properties of knowing high melting point, and that is why you use a particular metal. Also, the use of mercury, because children get very excited in mercury. So the thermometer is something that is always there in the lab, right? So you have to tell them the properties of mercury, because if you use mercury, like for example, once when I was in 8th standard, I think I took mercury from a broken thermometer, and my mom's gold ring, it completely became powder. So somewhere, it was a shocking thing for me to discover, but this is the way you will have to tell them that, these are metals that need not be touched, like for example, even sodium metal for that matter. So a high melting point, the different properties that need to be discussed. Sonorous, yes, sonorous is metals make a ringing sound when it is hit with something. Reactivity, some metals undergo a chemical reaction by themselves or with other elements to release energy. These metals are never found in a pure form because they will always be complexed in the ore that you're extracting from. And therefore, they are difficult to separate from the minerals they are found in. Potassium and sodium are the most reactive metals. They react violently with air and water. Potassium will ignite on contact with water. So that is why I didn't give you the composition of that particular firecracker, because it had potassium nitrate in it. Other metals don't react with, other metals. This means that they can be found in a pure form, right? For example, gold and platinum. And because copper is relatively inexpensive and has a low reactivity, it is very useful for making pipes and for wiring, okay? So Prachi, I just have 5 minutes more. I must be probably at my last slide. Is it okay? I just have a few questions. Prachi, if you can just respond. Yes, back. Yeah. Okay, 5 minutes? Yes. Yeah, sorry, I missed your message there. Okay, so what are the different applications? Because again, this will help you correlate and tell them more about, copper is used for plumbing, heat transfer are used for aluminum and silver are used, electrical wiring, aluminum, copper and silver. Construction beams are typically steel or, iron alloys. Cars are again FC alloys. Consumer goods, soap cans, appliances, utensils, tools, stainless steel sheets, etc. These are different applications. Again, a few questions to get them started. What is the maximum attainable stress for a metal called? All these are following attributes of a metals except, and so on. Now, this is something तुम्ही स्वतः डिझाईन करू शकता. मी इथे फक्त एक्झाम्पल्स घेतले आहेत, and you are free to make your own questions. पण हे असे क्वेश्चन्स जर आपण केले ना, yes, no, match the column, truth or true or false, तर त्यांनी टीचर्स, त्यांनी स्टुडंट्सना थिंक करायला, विचार करायला खूप बरं पडतं, आणि तुम्हाला तो टॉपिक डिराईव्ह करायला खूप सोपं जाईल. ओके, सो इथे मी फक्त वर्ड्स इंट्रोड्यूस केले: स्ट्रेस, मेटलर्जी, डक्टिलिटी, लॅटिस. So what is exactly each one of them? So मी इथे just different questions use केले. मी माझ्या last session मध्ये सुद्धा हे केलं होतं. So I just thought I will share a few examples with you here. Ending with the role of the teacher, obviously providing a thoughtful environment, making the invisible visible, scaffolding, providing continuing direct instruction and integrating instruction with content to move around. Okay. युजली फ्रंट एंड मध्ये इतकं सोपं जातं, पण मी तुम्हाला सांगते ऍज अ टीचर, बॅक एंड मध्ये तुमची केवढी मेहनत आहे ती मला बिलकुल कल्पना आहे त्याची, म्हणून मी मुद्दामून हे स्लाइड घेतलंय. अँड माय लास्ट स्लाइड इज अगेन कोटिंग हिअर: mindful or mindful, take one step at a time. And if you cannot explain something in simple terms, you don't understand it yourself, is something that's my philosophy and I stick by it verbatim. Thank you very much for being such a lovely and patient audience. These are graphics by Dr. Neha Juglekar. She makes excellent graphics. You can connect with her or me on Facebook, and very inspiring and motivating. I really hope that you enjoyed, and if there are any questions, I will be happy to answer. काही प्रश्न असतील, काही doubts असतील किंवा काही suggestions असतील तर नक्की मला सांगा. Yeah.
Thank you. Over to you, Prachi. With your kind permission, do you want me to stop this share? Yes, ma'am. Thank you so much. It was a wonderful session. खूप छान तुमचे जे अनेक्डोट्स होते किंवा जे एक्झाम्पल्स तुम्ही शेअर केले, रिअल लाईफ कनेक्टिंग सायन्स टू आपण आजूबाजूला जे पाहतो त्याच्याशी जे कनेक्ट केलं तुम्ही, स्पेशली आधीचा जो पार्ट तुम्ही घेत होता मेट्रोलॉजीच्या आधीचा, इट वॉज रिअली नाईस मॅम. अँड थँक्यू सो मच फॉर एक्सेप्टिंग अवर इन्व्हिटेशन अँड गिव्हिंग सच अ वंडरफुल सेशन टू अवर टीचर्स ओव्हर हिअर. I'm sure that everybody enjoyed your session a lot, and thank you so much. Prachi, for having me. काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही चॅट बॉक्स मध्ये इथे मॅम अजून 5-1 मिनिट आपल्या सोबत असतील. त्यानंतर आपण पोस्ट टेस्ट सुरू करूया. तर काही प्रश्न असतील तर प्लीज तुम्ही चॅट बॉक्स मध्ये सांगू शकता. तरी खूप सारे छान कॉमेंट्स येत आहेत मॅडम की सेशन खूप छान झालं, त्याच्याबद्दलचे कॉमेंट्स आहेत. प्रश्न दुसरं म्हणजे तुम्ही प्रश्न जर तुमचे काही असतील तर व्हॉट्सअप आपला जो ग्रुप आहे त्याच्यावरती सुद्धा विचारू शकता. तुमचे प्रश्न आम्ही मॅडम पर्यंत पोहोचवू आणि रिप्लाईज तुमच्याशी शेअर करू. सो खूप छान सेशन होतं. थँक्यू मॅडम, ग्रेट सेशन. असे खूप सारे कॉमेंट्स, चांगले कॉमेंट्स आपल्याला. लेक्चरची PDF मिळेल का? Prachi, can I share it with you? Is that okay with you? Yes, that is okay. मी आताच सेशन स्टार्ट होण्या अगोदरच त्याला PDF मध्ये कन्वर्ट केलं, कारण मला वाटलं काय टेक्निकल ग्लिच नको. सो सॉरी, मी आधी शेअर करायला पाहिजे होतं. मी ते तुम्हाला पाठवून देते. तुम्ही त्याला जसं डिस्बर्स करायचं असेल करा, नो प्रॉब्लेम. आणि ज्याच्याकडनं पण मी ते स्लाइड्स घेतले. Yes, you can also share it on WhatsApp to me as a PDF so that I can share it on the group. Okay. It may be easier for you that way. Yeah, because I don't use my WhatsApp on my desktop. So let me just see how I can do it. But don't worry, I'll do that. Yeah, later on. Yeah. Sure. Okay. Thank you, ma'am. Okay, Prachi. Thank you once again on behalf of Pune Knowledge Cluster and District Institute of Education and Training. I thank you for a nice session today. Thank you, Prachi, for having me over, and thank you and all the best to all the teachers present here. And thank you very much for all the interactive answers. And with your kind permission, Prachi, if I can leave, just let me know. Otherwise, yeah. Thank you.